म्हणजे मी भारतामध्ये जन्म घेतलाय तर मला डायबिटीस होण्याची शक्यता 50%. मला कसा काय बरं डायबिटीस झाला? माझे आई वडील डायबेटिक नाहीयेत, माझ्या घरामध्ये कोणी डायबेटिक नाहीये. सिगारेटचा फक्त एक चांगला फायदा आहे की त्यांनी BMI बूस्ट होतो आणि स्ट्रेस जेव्हा असेल तेव्हा तर बिलकुलच घेऊ नका. आणि डायबिटीसला आपण सायलेंट किलर पण म्हणतो. तर व्हाय सायलेंट किलर? फूड मध्ये सुद्धा प्रोसेसिंग वेगळ्या पद्धतीनं करतात आजकाल. म्हणजे शेतातून भाजी आली आहे आणि ती आपल्या ताटात आली आहे, एवढं साधं नाही राहिले. भात सुद्धा खाल्ला तरी चालतंय. हा, हळूच विचारलाय हा प्रश्न. ओके, ते जिभेचे चोचले पुरवायचे म्हणजे पुरवायचे, तिला काही कमी नाही पडलं पाहिजे. त्या 5 सेंटीमीटर जिभेसाठी आयुष्य घाण. आणि डायबिटीस सुरुवात होतानाच स्वादुपिंडाच्या 50% पेशी ह्या नष्ट झालेल्या असतात. नमस्कार मंडळी, मॅडस्टरी टॉक्सवरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजच्या पॉडकास्टमध्ये आलेले गेस्ट हे खास आहेत आणि गोड माणसांचा उपचार करणारे आहेत. म्हणजे विषय तुम्हाला समजत असेल तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण नुकताच RSSDI हा अवॉर्ड ज्यांना मिळालेला आहे त्या सातारच्या सुप्रसिद्ध डॉक्टर, मधुमेह तज्ज्ञ, डायबिटॉलॉजिस्ट डॉक्टर दीपांजली पवार यांच्यासोबत आपण गोड गप्पा मारणार आहोत. डायबिटीस नेमका काय आणि त्याच्याबद्दल अनुषंगानं होणारी चर्चा. तर मॅडम, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. येस मॅडम, मला आपल्या विषयाची सुरुवात याच प्रश्नाने करायची की डायबिटीस म्हणजे नेमकं काय? डायबिटीस म्हणजे सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये रक्त शर्करा पातळी प्रमाणापेक्षा जास्त होणं. ओके. आता त्याला काहीतरी ठरलेलं प्रमाण आहे, बरोबर. किंवा उपाशीपोटी किती असावं, जेवल्यानंतर किती असावं, आणि मग ती जास्तीची पातळी ही किती आहे, आणि त्यानंतर मग आपण समजू शकतो की डायबिटीस झालेला आहे. ओके. बरेच पेशंट स्वतःचा रिपोर्ट स्वतः वाचत नाहीत, डायरेक्ट डॉक्टरांच्या केबिन मध्ये आणून आमच्या टेबलवर ठेवतात. तर मला सगळ्यांनाच असं सांगायचं आहे की पहिल्यांदा स्वतःचा रिपोर्ट स्वतः वाचा. ओके. जर तुमची उपाशीपोटीची रक्त शर्करा, ज्याला आपण फास्टिंग BSL म्हणतो, ती मोर दॅन 126 म्हणजे 126 पेक्षा जास्त असेल, किंवा दुपारची जी शुगर तपासणी PP पोस्ट प्रांडियल नाश्त्यानंतर म्हणा किंवा जेवल्यानंतर 2 तासांनी, ती जर 200च्या वर असेल तर तुम्हाला डायबिटीस झालेला आहे असं समजू शकता. 200च्या वर मोर दॅन 2 टाइम्स पाहिजे, लॅब मधल्या टेस्टिंग मध्ये पाहिजे. आणि आणखीन एक आधुनिक तपासणी आहे HbA1c, की ज्यामध्ये ही तपासणी नॉर्मली मोर दॅन 6.5 म्हणजे 6.5% जर जास्त असेल तर डायबिटीस झालेला आहे असं आपण समजू शकतो. ओके. मग डायबिटीस बद्दल आणखीन एक महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे जर माझ्या आई वडिलांना किंवा माझ्या पूर्वजांना हा डायबिटीस असेल तर तो बाय डिफॉल्ट सिस्टीम म्हणून मलाही होणारच आहे, असं फिक्स आहे का? हा, तर आई वडिलांचा रंगरूप आपण घेतो. बरोबर बरोबर. आई वडिलांचा जमीन जुमला घेतो. बरोबर. हा, एकर वर जमीन घेतो. बरोबर. आणि डायबिटीसला का नाकारायचो? तो डायबिटीस तुमच्या जीन्स मध्ये. ओके. तुम्ही जीन्स नाकारूच शकत नाही. ओके. ओके, त्यामुळे तो तुम्हाला येणार आहे, फक्त आज, उद्या का परवा. ओके. हे तुमच्या लाईफस्टाईलवर डिपेंड आहे मेजॉरिटी टाइम्स. ओके. तो येणारच नाही असं कधी होणार नाही? नाही, उलट मी म्हणेन एशियन फिनोटाईप, म्हणजे आई वडील तर सोडा, एशियन फिनोटाईप, भारतामध्ये जन्म घेतलेल्या लोकांमध्ये डायबिटीस होण्याची शक्यता, म्हणजे मी भारतामध्ये जन्म घेतलाय तर मला डायबिटीस होण्याची शक्यता 50% आहे. ओके. 50% इथंच आपण सामील होतो त्यामध्ये. ओके. माझ्या एका जनरेशन मध्ये डायबिटीस आहे, म्हणजे उदाहरणार्थ मावशीला आहे, मामाला आहे, किंवा काकाला आहे, आत्याला आहे, कुठल्याही एका जनरेशन मध्ये आहे वरच्या, तर तरी सुद्धा मला डायबिटीस होण्याची शक्यता पुन्हा 50 ते 70% आहे. ओके. त्याही पेक्षा जर अगोदर गेलो, आजी आजोबा वगैरे वगैरे, किंवा आईचे आई वडील वगैरे, तरीही मला डायबिटीस होण्याची शक्यता 50 ते 70% जास्त आहे. ओके. आणि इमिजिएट ब्लड रिलेशन, आई वडील, 70 to 90% शक्यता आहे की मला डायबिटीस होणार आहे. ओके. फक्त ते तुम्ही ठरवा, तुमची लाईफस्टाईल ठरवेल की तो तुम्हाला कधी यायचा आहे. बरोबर. मग मला असं विचारायचं की डायबिटीस मला झालाय किंवा एखाद्याला झालाय तर त्याची बेसिक लक्षणं कोणती असतात की ज्याच्यामधून त्याला कळू शकतं की बहुतेक ही लक्षणं दिसत आहेत, मला चेकिंग एकदा करून घ्यायला पाहिजे? खरं सांगू का माधव, काहीही लक्षणं नसतात. ओके. काहीच लक्षणं नसतात. म्हणजे डायबिटीस गोड आजार आहे, तो आईसबर्ग फिनॉमिनन सारखा प्रेझेंट होऊ शकतो मेजॉरिटी टाइम्स. म्हणजे कसा तर 1/3
आणि 2/3 खाली, म्हणजे दिसताना तो एवढासा दिसतो, छोटासा प्रेझेंट होतो. ते त्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला काही लक्षणं जाणवू शकतात. जसं की वेट लॉस आहे, तोंड कोरडं पडणं आहे, जास्त लघवीला होणं आहे, जास्त भूक लागणं आहे, किंवा हातापायाला मुंग्या येणं, बधीरपणा येणं असं आहे. काही काहींच्यामध्ये दृष्टीला दोष निर्माण होतात, किंवा सेक्शुअल डिस्फंक्शन तयार होतात. अशा काही गोष्टींमध्ये आपल्याला वाटतं की डायबिटीस आहे. बट मेजॉरिटी टाइम्स केव्हा तरी लोक इन्शुरन्ससाठी जातात, केव्हा तरी काहीतरी चेकिंग करतात, वर्षाचं एक प्रोफाईल कुठंतरी कंपनीसाठी कळलेलं असतं आणि त्यामध्ये त्यांना कळतं की त्यांना डायबिटीस झालेला आहे. म्हणजे मोस्टली मेजॉरिटी टाइम्स लक्षणं ऍक्च्युली आपण दुर्लक्षित करतो. म्हणजे लक्षणं असतात, सिम्पटम्स दिसतात, पण ते आपण दुर्लक्ष करतो. उदाहरणार्थ की जास्त लघवीला होणं, असं मी आता बोलले. तेव्हा पेशंट उन्हाळ्यात येतो ना, तेव्हा तो म्हणतो नाही खूप पाणी पितोय मी, उन्हाळा आहे, तहान लागलीये, मास्क होतात सिम्पटम्स. हिवाळ्यात येतो तेव्हा तोच पेशंट म्हणतो नाही नाही थंडी वाजतीये आणि म्हणून कदाचित मला जास्त वेळा बाथरूमला होतीये. पावसाळ्यातही हेच कारण, तिन्ही ऋतू हे कारण, पण ह्याला लघवीला जास्त होते हा काय सांगत नाही, त्याला ते फार नॉर्मल वाटतं. मग हे पुरुषांच्या बाबतीत असं आहे, स्त्रियांच्या बाबतीत तर विसरूनच जा की त्या काही सांगते. म्हणजे थोडक्यात आपण त्या लक्षणांच्याकडे दुर्लक्ष करतो असं म्हणायला हरकत नाहीये. आणि ही लक्षणं दिसल्यानंतर खरंच आपल्याला चेकिंग केलं पाहिजे का, ही सजगता कमी, अवेअरनेस कमी आहे. किंवा कदाचित ती लक्षणं आपण इंडिव्हिज्युअली बघतो, म्हणजे ही सगळी लक्षणं एकत्र बघत नाही, त्यामुळं ती शक्यता आपल्या डोक्यातच येत नाही की कदाचित असंही असू शकेल. बरोबर. किंवा 2 ते 3 लक्षणं कॉम्बिनेशन मध्ये येत आहेत आणि मग आपल्याला कळतं की डायबिटीस झालाय. आपण कदाचित तिथं दुर्लक्ष करू शकतो, किंवा पेशंट करतात इकडे दुर्लक्ष. बऱ्याच वेळा ऑर्थोकडे जातात, ऑर्थोपेडिशियन किंवा फॅमिली फिजिशियनकडे, आणि पायाला मुंग्या येतात, बरेच दिवस ट्रीटमेंट घेतात आणि ते सांगतात की हे चेक करा, आणि मग त्यांना कळतं की बाबा डायबिटीस ची सुरुवात झालेली आहे किंवा डायबिटीस झालेला आहे. त्या लक्षणांवरून मला असं वाटत नाही की डायबिटीस फार पटकन दिसतो, फार पटकन ओळखता येतो. आपण लक्षणं जेव्हा थोडीफार दिसतात तेव्हा सजग होऊन चेकिंग करणं गरजेचं. म्हणजे कोण हाय रिस्कला आहे, हाय रिस्कला कोण आहे की ज्यांना वाटलं पाहिजे की डायबिटीसला मला चेकिंग केलं गेलं पाहिजे. तर पहिला आत्ता मुद्दा तुम्ही विचारला तो म्हणजे आई वडील आहेत का, तर ज्यांच्या जनरेशन मध्ये डायबिटीस आहे त्यांनी तो कृपया चेक करा. तो कधी चेक करायचा, म्हणजे वय किती पाहिजे त्याला? वयाच्या जर लहानपणात लठ्ठपणा असेल, लठ्ठ मुलांमध्ये असेल लठ्ठपणा, बऱ्यापैकी आजकाल ओबेसिटी आहे लहान मुलांमध्ये, त्यांनी सुद्धा चेक केलं पाहिजे. अगदी वयाच्या 12 वर्षापासून सुद्धा चेक करायला हरकत नाहीये. 26 पर्यंत सुद्धा चेक करा. 26 नंतरचे टप्पे ठरवून घ्या, त्यात सुद्धा तुम्ही चेक करा. आणि 40 नंतर तो तुम्हाला आपोआप प्रेझेंट होईलच, पण चेकिंग सुरुवात करायला हरकत नाहीये. यामध्ये जसं आपण आई वडिलांचं घेतलं, जसं की आपण घेतलं की गर्भावस्थेतील बऱ्याच मुली आजकाल डायबिटीस मध्ये प्रेझेंट होतात. मग ते लग्नाचं वय लेट असेल किंवा बाकीच्या आणखीन काही कारण आहेत, ओबेसिटी वगैरे हे पण कारण आहे, पीसीओडी हे कारण असू शकतं. आणि या सर्व कारणांमुळे ती गर्भावस्थेतली महिला जर आली तर तिलाही भविष्य काळात कायमस्वरूपी डायबिटीस होण्याचा धोका वाढतो. लठ्ठपणा हे एक इंडिव्हिज्युअल मोठं कारण आहे आजकाल. कारण डायबिटीस हा मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणून त्या अंतर्गतच कन्सिडर केला जातो. तर हा एक सिंगल आजार नाही, हे आजारांचा जाळ आहे आणि त्या जाळ्यात आपण गवसतो. मग इथं डायबिटीस आहे, दुसऱ्या बाजूला आपण ब्लड प्रेशर म्हणू शकतो, तिसऱ्या बाजूला लठ्ठपणा त्याला कुठंतरी पुढं पुश करत राहत असतो, थायरॉइड सारखा कुठला तरी हार्मोनल डिसीज हा त्या बॅकग्राऊंडला राहू शकतो, पीसीओडीचा रोल बऱ्याच स्त्रियांमध्ये प्ले होतो आणि तो डायबिटीसला त्यांना पुश करू शकतो. तर अशी भरपूर कारणं आहेत आणि वयानुसार 40 नंतर चेक करायला आपल्याला हरकतच नाहीये की 40 नंतर स्वतःलाच एक बर्थडे गिफ्ट द्या आणि प्रत्येक गिफ्टला एक नॉर्मल मेटाबॉलिक प्रोफाईल तुम्ही चेक करा. म्हणजे दरवर्षी किमान एकदा आपण चेक केलं पाहिजे. काही वर्षांपूर्वी परिस्थिती अशी होती की डायबिटीस हा एवढा भारतामध्ये जास्त दिसून येत नव्हता, म्हणजे असं काही रिसर्च पेपर सांगतात. परंतु आत्ताच्या काही काळामध्ये आपल्याकडे एवढा रॅपिडली आणि वाईड स्प्रेड झालाय की आपल्याला भारताला डायबिटीसची वर्ल्ड कॅपिटल म्हणायला लागले. सो व्हाय वर्ल्ड कॅपिटल, कशामुळे, त्याच्या पाठीमागे कोणती कारण आहेत? आता पहिल्यांदाच आपण म्हणलं एशियन फिनोटाईप आहे भारतामध्ये. एक 150 वर्ष अगोदर इंग्रजांनी राज्य केलं, त्यामध्ये अशी परिस्थिती होती की जे जेव्हा मिळेल ते तेव्हा खाऊन घ्या.
आणि ते साठवा. बॉडीची जी साठवण्याची टेंडन्सी आहे ना, ओके, ती कुठेतरी तुम्हाला एनर्जी म्हणून वापरायची आणि मग ती तुम्हाला पुरून वापरून जगायचे. जगणं हाच मुद्दा होता ना पहिला. बरोबर. मग त्या कुठल्या तरी प्रोसिजरमध्ये आपले जीन्स बऱ्यापैकी चेंज झाले. मग साठवण्याची क्षमता कुणामध्ये, एकतर ग्लुकोज हे बेसिक फ्युल, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, इंधन आहे. गाडी चालवायला जसं पेट्रोल डिझेल इंधन इम्पॉर्टंट आहे, त्याशिवाय ती गाडी चालू शकत नाही. त्यासाठी शरीराला ग्लुकोज लागणारे चालवण्यासाठी. मग ग्लुकोज जर डिफिशिट राहिलो तर आपण चालू नाही शकत, आपण जगू नाही शकत. मग ग्लुकोज साठवण्याची प्रक्रिया ही शरीराने बदलली. जे इझिली अवेलेबल आहे ते वापरा आणि सोडा असं नाही झालं. जे आहे ते साठवा आणि त्याचा इंधन भरून पुरेपूर वापर करा. मग आपल्याला असं वाटतं की फक्त खाल्ल्याने साखर वाढते. गोड गैरसमज. ते फक्त 30% भाग, बाकीचा 70% भाग हा लिव्हर आहे, रिनल म्हणजे किडनीज आहेत, फॅट चरबी आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये साखर साठवली जाते आणि शरीर त्याचा साठा एनर्जी सोर्स म्हणून वापर करतं. मग त्याचे वेगवेगळे मेकॅनिझम्स आहेत. म्हणजे डायबेटिकला ऑक्टेट म्हणतो आपण. ऑक्टेट म्हणजे 8 प्रकारांनी डायबिटीस वाढतो किंवा डायबिटीस शरीरामध्ये पसरलेला असतो, की त्याच्यामध्ये हायपरग्लायसेमिया होऊ शकतो. 8 पद्धतीने होऊ शकतो. त्यापैकी 2 पद्धती फक्त तुमच्या खाण्याशी निगडित आहेत. बाकीच्या 6 पद्धतींचा आणि खाण्याचा काहीही संबंध नाही. राईट. त्यामुळे पहिला गैरसमज होता हा नको की मी गोड खातोय आणि होतोय वगैरे. आणि सेकंड थिंग, फॅट म्हणजे चरबी ही साठवली जाते. म्हणजे पुन्हा तेच की 150 वर्ष आपण कसं जगलो. आता त्याच्या मागची 150 वर्ष गेलो तर यवनांचं राज्य होतं. बरोबर. ह्या जीन्स पुढे जाऊन 150 वर्षांनी 150 वर्षाचं टोटल 300 वर्षाच्या आपल्या जीन्स ह्या झाल्यात की साठवा आणि त्या साठ्याचा कुठेतरी एनर्जी सोर्स म्हणून वापर करा. मग यामध्ये चेंज झालेल्या जीन्स तुम्हाला ह्या आजाराला प्रोन करतात. मग तुमचा तो फिनोटाईप चेंज झालाय आणि मग कुठेतरी भारत आणि आशिया खंडातल्या सगळ्या कंट्रीज ह्या त्याला प्रोन झाल्या. काय म्हणतो आपण, मध्ययुगातला जो कालखंड होता की जेव्हापासून युद्धांची पार्श्वभूमी सुरू झाली तिथपासून आपल्या शरीराची रचनाच अशी झाली की त्यांनी अंतर्गत ते सगळं बदलू लागले. ओके. आणि त्याचा परिणाम आज दिसतोय. आणि आज का दिसतोय, म्हणजे आपल्या आजोबांच्या काळात नाही दिसला, आपल्या आई वडिलांच्या काळात पण तो फार नाही दिसला. तिथं कुठंतरी अवेअरनेसला सुरुवात झाली. तिथं कुठंतरी टीव्ही आला, तर कुठंतरी रेडिओ आला, तिथं कुठंतरी ट्रॅक्टर आला, जातं सोडून मिक्सर आला. आता आपल्या हातात डायरेक्ट मोबाईल आहे, स्विगी, झोमॅटो हे सगळं आहे. मग आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण आता एवढ्या फ्रिक्वेंटली वापरतो, डेली लाईफ मध्ये वापरतो, तर त्याचे इफेक्ट आहेत, तसे साईड इफेक्ट पण आहेत. काहीतरी चांगलं आपल्याला मिळतंय, कुठेतरी मनाला आनंद मिळतोय, पण त्याचा भोग शरीराला कुठेतरी सोसावा लागणार. ओके. आणि त्याची परिणती यामध्ये होणार आहे आणि नेक्स्ट जनरेशन मध्ये जर होऊ द्यायची नसेल तर आपल्यालाच बदलायला लागणार आहे. मग परत एकदा तो एक महत्वाचा मुद्दा तुम्ही छेडलात की मी गोड खातो तर मला डायबिटीस होणारच. तर याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? गोडच प्रश्न आहे हा. गोड खाल्ल्याने कधी डायबिटीस नाही होत. पण काय गोड खाता, किती गोड खाता आणि किती फ्रिक्वेंटली खाता, या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे. पण हे जरा आता इलॅबोरेट म्हणजे ऍक्च्युली गोड बोलल्याने डायबिटीस होत नाही, गोड खाण्याने डायबिटीस होत नाही. पण तुम्ही जर एखादी गोष्ट, म्हणजे उदाहरणार्थ आपण एक गुलाबजाम खाल्ला, हावरटासारखा दुसरा तिसरा अगदी प्लेट भरून मागं लागून खाल्ला, 3 गुलाबजाम नंतर आपली खायची किती इच्छा राहते? इच्छा नाही राहत तिथून. इच्छा नाही. मग ते फक्त असं पोट भरणं सुरू होतं. मग शरीर सांगतं ना थांबा. थांबलात तर ठीक, नाही थांबलात तर कॉन्सिक्वेन्सेस आहेत. मग याच्यानंतर त्या शरीराला तो लोड आहे. एक गुलाबजाम आनंदात पचवेल, दुसऱ्या गुलाबजामला साठवून ठेवेल, तिसरा गुलाबजाम तर पक्काच साठवेल, आणि चौथ्या गुलाबजाम नंतर तो जास्तीत जास्त तुम्हाला ग्लुकोज लोड देणार आणि मग कुठंतरी तुम्हाला तो प्रोन करू शकतो. मग हे अति सर्वत्र वर्जित. आणि एक छान वपू काळ्यांचं एक छान वाचनात आलं होतं, त्यामध्ये त्यांनी एक कादंबरीमध्ये तारतम्य नावाचा शब्द वापरलाय वपुर्झामध्ये. तर तारतम्य म्हणजे काय की सुख केवढं असतं, जेवढं आपल्याला मिळेल आणि जिथं समाधान आहे तितकं, त्याच्यापेक्षा अतिशय जास्त झालं, अवेलेबिलिटी खूप झाली,
म्हणजे उदाहरणार्थ पूर्वी फक्त एक लाईफ बॉयच्या साबण यायचा आणि फक्त लक्सची जाहिरात असायची. त्यानंतर लिरेल वगैरे अशा जाहिराती आल्या. आता इतक्या पद्धतीचे साबण येतात. एक उदाहरणार्थ, मग आपण नक्की कुठला साबण यामध्ये वापरायचा? बरोबर. तर वापरायचं साबण नाही, तारतम्य. बरोबर. तर तुम्ही तारतम्य वापरा की तुम्ही काय खाताय, मग याचा विचार करा. यामध्ये किती कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन किती आहे, फॅट किती आहे, मग खरंच मला लागतंय का शरीराला, की मी उगाचच खातोय, पोट भरण्यासाठी खातोय का मन भरण्यासाठी खातोय. आणि ज्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण प्रत्येक देवाला आपला घास अर्पण करून खातो, आपले देव एवढे गोड खातात, त्या गोडाच्या वासावर राहतात रे ते. आणि प्रसाद वाटतो आपण, तो एका घासाचा असतो. हो ना. त्याचं तेवढं महत्व आहे. तेवढं खाऊन थोडंसं मन भरलं की तृप्ती असली पाहिजे, तिथं तारतम्य वापरता आलं तर मग तुम्हाला या सगळ्यातून 4 हात तुम्ही लांब राहू शकता. ओके ओके. पण मग शुगर वाढते म्हणजे नेमकं होतं काय? आता शुगर वाढते म्हणजे जसं की आपण सांगितलं फास्टिंग 126 आहे आणि बीपी अबाउट 200 आहे. या रेंजमध्ये जर रिपोर्ट जास्त यायला लागले तर मग आपल्याला वाटतं की डायबिटीज झालाय. मग एखादा पदार्थ आपण खातो, उदाहरणार्थ ताटामध्ये भाकरी आहे, भाजी आहे, वरण भात आहे, यामध्ये प्रोटीन काय आलं, कार्बोहायड्रेट काय आलं. मग कार्बोहायड्रेट जेव्हा मी खाते, भाकरी खाते किंवा भाकरीचं उदाहरण सोड, एखादा कुठलाही गोड पदार्थ असेल, जसं की आपण म्हणतो गुलाबजाम, तो खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये तो पोटामध्ये जातो आणि पोटामध्ये जायच्या अगोदरच त्या वासाने मेंदूतल्या काही संप्रेरक हार्मोन म्हणतो ते स्त्रवतात. बरोबर. ते तिथूनच पचनाला सुरुवात करतात. ओके. ते पचन करताना ते लाळेमध्ये तयार करणारे काही जे स्त्रवतात ते लाळेमध्ये पाचनशक्ती तयार करतात. ती पाचनशक्ती हळूहळू पण पोटामध्ये जाते. पोटामधले हार्मोन्स हे स्टिम्युलेट करतात की कार्बोहायड्रेट लोड आलेला आहे. आता स्वादुपिंड त्याच्याच खाली राहतं, त्याच्याच खाली असतं. मग ते इन्शुलिन स्त्रवायला सुरुवात करतं. कार्बोहायड्रेट लोड आल्या आल्या इन्शुलिन रिस्पॉन्स म्हणून स्त्रवतं. आणि इन्शुलिन स्त्रवल्यानंतर हे जे काही आपण गोड खाल्लेलं आहे ते पचतं. म्हणजे शुगर वाढलेली आहे ते इन्शुलिन कमी करतं. आता इन्शुलिन हे शरीरात जातं कसं, ग्लुकोज पण शरीरात राहते कशी, तर ते पेशींमध्ये राहते. आणि त्या पेशींची म्हणजे ग्लुकोज एखादं आपण म्हणतो आपण ग्लुकोज इंधन आहे, तर ते पेशींमध्ये जायला जी किल्ली आहे ती इन्शुलिन आहे. ओके. हा. मग आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे एवढी शुगर आहे, मग मला तर खूप एनर्जेटिक वाटलं पाहिजे, म्हणजे तुमच्या पेशींपर्यंत नाहीच पोहोचलंय ना, ते रक्तातच आहे. ती किल्ली इन्शुलिनची आहे. ती इन्शुलिनची किल्ली फिरली तर ते दार पेशीचं उघडणार आहे, तर तो ग्लुकोज लोड त्या पेशीला मिळणार आहे आणि ग्लुकोज मिळाल्यानंतर ती पेशी चांगलं नॉर्मल काम करणार. हे शुगर जर जास्त झाली तर किती किल्ले आहेत आणि किती ग्लुकोज, ह्याचं प्रमाण बिघडलं. म्हणजे किल्ल्या जरी जास्त असल्या तरी त्याला उपयोग नाही, ग्लुकोज कमी असलं तरी ते इम्बॅलन्स मध्ये. मग ह्या कुठंतरी प्रपोर्शन मध्ये इन्शुलिन खरं तर असतं, पण ते त्या पेशीपर्यंत पोहोचत नाही. कारण ग्लुकोज इतके झालेले असतात की ते लोड त्याला पुश करायला, ओपन करायला कमी पडतो आणि इन्शुलिन रेजिस्टन्स नावाचा एक हे तयार होतो. त्या एंटिटीमध्ये आहे पण इन्शुलिन, पण त्याचा वापर शरीर नाही करू शकत. मग कुठंतरी तो डायबिटीस सुरुवात होतो. आणि डायबिटीस सुरुवात होतानाच स्वादुपिंडाच्या 50% पेशी ह्या नष्ट झालेल्या असतात, कमकुवत झालेल्या असतात, तेव्हा तो सुरुवात होतो. आता उरलेल्या 50% मध्ये तुम्हाला उरलेलं आयुष्य काढायचंय, म्हणजे तुम्ही किती प्रकर्षाने ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, गोड खाताना विचार करायला पाहिजे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, डाएट आणि एक्झरसाइज, डाएट तर सोडा, एक्झरसाइज वगैरे, पण ज्यांनी ही क्षमता वाढणार आहे तिकडे सुद्धा कानाडोळा करता कामा नाही. डॉक्टर सांगायचं काम करतात, गोड खाऊ नका, व्यायाम करा, या सगळ्या गोष्टी पाळा, पण आपण खरंच तिकडं सजगतेने किती बघतो ते बघता आलं पाहिजे. आणि हा जो म्हणजे फिजिओलॉजी आहे की ग्लुकोज कसं शरीरापर्यंत पोहोचतं, इन्शुलिन कसं त्याच्यावर काम करतं, हे नॉर्मली झालं टाईप 2, म्हणजे जे कॉमनली 40च्या वर आहेत त्यांच्या आपल्याकडे कॉमन 90% लोक टाईप 2 मध्ये आहेत. 10% लोक ही टाईप 1 मध्ये आहेत. म्हणजे काय, तर त्यांच्या शरीरात ते इन्शुलिन तयारच होत नाहीये, त्यांच्या स्वादुपिंडाची क्षमता कमी झालेली आहे. मग आयदर पूर्णच बॅक ऑफला तयार होत नाही किंवा थोडंसं कुठंतरी तयार होत आहे. मग ते कुठंतरी कमी वयापर्यंत ते वापरू शकतात आणि अर्ली डायग्नोसिस होतात. मग ते एकतर लहान वयात होऊ शकतात
किंवा एक टीनेजर्स मध्ये होऊ शकतात आणि काही प्रकार असे की जे वयाच्या तिशीत सुद्धा होऊ शकतात. ओके, मग याच्यामध्ये डायबिटीस झालाय हे कळाल्यानंतर त्याचं व्यवस्थित किंवा राईट डायग्नोसिस आपण जे म्हणतो ते होणं किती इम्पॉर्टंट आहे? खरं तर ना सगळा आमच्या स्पेशालिटीची पायरी चढल्यानंतरचा पहिला थॉट तोच आहे की याचं डायग्नोसिस काय. ओके ओके, साधारण ओव्हरऑल वर्ल्ड वाईड क्लस्टर्स ऑफ डायबिटीस आलेत. डायबिटीसचे पूर्वी आपण म्हणायचो टाईप 1 डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस, जेस्टेशनल डायबिटीस वगैरे असे प्रकार आपण म्हणत होतो. पण आता त्या टाईप्स मध्ये क्लस्टर्स केलेत. ओके, भारतामध्ये 11 प्रकारचे तरी क्लस्टर्स आहेत अवेलेबल आता या घडीला. ओके, आणि त्या क्लस्टर मध्ये तो डायबिटीस बसतो. म्हणजे आता फार मोघमपणे बोलणं योग्य नाही की हा टाईप 1 आहे. टाईप 1 मधला कुठला आहे, त्यात पण उपप्रकार आहेत. ओके, आणि आपल्याला असं वाटतं की एका शिक्क्याखाली टाकलं की ते तसंच डायग्नोसिस झालं की पुढे नाही, त्याचं ट्रीटमेंट पार्ट बदलणार आहे. तुम्ही इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर तुम्हाला कळेल की याला इन्शुलिन्स लागेल, ह्याला गोळी लाईफ लॉंग नाही चालणार. ओके, हे डिफाईन होतं, फार क्लॅरिटी मिळते. आणि ही क्लॅरिटी सायन्सने अवेलेबल केलेली आहे, ती आपल्या घरापर्यंत आलेली आहे. मग आपण त्याचा एक घेतला पाहिजे लाभ की स्पेसिफिक डायग्नोसिस केलं पाहिजे. काही काही यंग एजचे पेशंट सुद्धा ऑटोइम्युन डायबेटिक असतात. म्हणजे उदाहरणार्थ 28व्या वर्षी सुद्धा त्याला टाईप 1 डायबिटीस होऊ शकतो, त्याला इन्शुलिन लागू शकतं जर तो गॅट पॉझिटिव्ह असेल तर, ऑटोइम्युन अँटीबॉडीज पॉझिटिव्ह असतील तर. तो लहान वयात तर नाहीये, मग मोठ्या वयात आहे, मग त्याला गोळी चालेल, नको, हा शंका घ्यायला नको. तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा, प्रॉपर डायग्नोज करा आणि मग ट्रीटमेंटला स्टार्ट करा. म्हणजे ह्याच्यामध्ये पण आपण सेकंड ओपिनियन घ्यायला पाहिजे. ओके ओके, आणि आता 11 प्रकार आहेत, तर हे प्रकार पुढे जाऊन आणखीन वाढतील का कमी होतील, म्हणजे याबद्दल तुमचा भविष्याचा अंदाज काय? 11 आपल्याला कळलेले प्रकार आहेत. ओके ओके, अजून सायंटिस्ट डेकिंग मध्ये आहेत. माहिती नाही की ह्याचे क्लस्टर्स अजून किती वाढतील. आणि ह्याचे क्लस्टर्स ना म्हणजे एशियामध्ये वेगळे आहेत. इव्हन चायनाच्या लोकांनी त्यांचे आणखीन 1-2 क्लस्टर ऍड केले. स्वित्झर्लंडचे क्लस्टर कमीच होते जे पहिल्यांदा त्यांनी काढले तेव्हा. मग हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ऍड होत गेलेत आणि कंट्री वाईज ऍड होत गेलेत की आमच्या या ह्याच्यामध्ये हा फिनोटाईप एक्स्ट्रा आहे. ओके, मग यातले काही क्लस्टर्स हे रिमिशन ऑफ डायबिटीसला सपोर्ट करतात. ओके, म्हणजे आजकाल खूप फॅड आहे फेसबुकला, जिकडे तिकडे सोशल मीडियाला ऍड येतात आणि लोक वेड्यासारखी तिथे जाऊन की आमचं रिमिशन होतंय, रिव्हर्ट होतोय डायबिटीस, या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे लागतात. तर त्यातले काही क्लस्टर्स असे आहेत की माइल्ड ओबेसिटी असणारा आहे, न्यूली डिटेक्टेड असणारा आहे. हे काही पेशंट आहेत की ज्यांना ओबेसिटी आहे, माइल्ड प्रमाणात आहे आणि ते न्यूली डिटेक्टेड आहेत, त्यांना रिमिशन होऊ शकतं. मग ह्या क्लस्टर्स मध्ये तुम्ही जर पडलात, तुमचं डायग्नोसिस त्या क्लस्टरचं झालं, तर फ्रॉम डे 1 यू कॅन स्टार्ट विथ रिमिशन ऑफ डायबिटीस. ओके, पण न्यूली ज्यांना कळालंय तो पिरियड किती आहे न्यूचा? तो त्याच्या HbA1c ला रिलेट करावा लागेल की तो किती नवीन आहे. त्याला आता कळलंय, तो किती जुना आहे हे डॉक्टरांनाच बघावं लागेल. मग ते बघून आपण डिफाईन करूया ना, हे इन्व्हेस्टिगेशन करू प्रॉपर, तो रिमिशन वाला डायबिटीस आहे का वेगळा डायबिटीस आहे हे पहिल्यांदा डायग्नोज करू. आणि डायग्नोसिस केल्यानंतर मग सगळ्या गोष्टी इझी आहेत. मग आता हा डायबिटीस डायग्नोज झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या आहारात कोणता बदल होणं अपेक्षित आहे का? आहारात नाही, लाईफस्टाईल मध्येच बदल होणं अपेक्षित आहे. म्हणजे कसं? पहिल्यांदा तर तो झोपतो कितीला हे महत्वाचा प्रश्न आहे. ओके, झोपतो कितीला, किती वेळपेक्षा किती वाजता, कसा झोपतो, किती झोपतो, ती झोप क्वालिटी झोप आहे का? कारण शरीरातलं पहिलं हार्मोनच ते आहे की जे गडबडतं, त्याचं बिचारायचं क्लॉक सेट झालेलं असतं, ते कुठंतरी गडबडलेलं असतं. ते हार्मोन डिक्लाइन व्हायला सुरुवात झाल्यानंतर मग तुम्हाला पुढे जाऊन डायबिटीस होतो. ओके, त्यामुळं पहिला प्रश्न सगळ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे, झोप कशी आहे? मी वेळेवर झोपतो का? झोपल्यानंतर मला चांगली गाढ झोप लागते का? आणि 6 ते 8 तास छान पैकी शांत झोप होऊन फ्रेश होतो का? कारण हे हार्मोनल सेटिंग आहे. एक बायोलॉजिकल क्लॉक असतं प्रत्येकाचं की उदाहरणार्थ पहाटे 3 नंतर आपण उठतो, म्हणजे सूर्योदयाला सुरुवात होते. ह्याला डाऊन फिनॉमिना म्हणतात. पहाटेचा एक वेळ असतो त्याला. त्यावेळेस काय होतं, सगळे हार्मोन जागे होतात. ग्रोथ हार्मोन असेल, कॉर्टिसॉल असेल, ते तुम्हाला जागं करतं. आणि जागं केल्यानंतर त्या हार्मोनची काही बेसिक नीड असते, मग ती खाणं पिणं,
काम करणं, आणि तेव्हा आपली एनर्जी हाय असते. कारण हे नैसर्गिकच हार्मोन एवढे हाय असतात ना, की तुम्हाला हाय एनर्जी प्रोव्हाइड करतात. ओके. मग ती एनर्जी प्रोव्हाइड केलेली कुठं सूर्यास्ताला मावळते. मग परत 6 नंतर तो एक डस्ट फिनॉमिना, म्हणजे मावळतीचा सूर्यास्तानंतरचा फिनॉमिना ऍक्टिव्हेट होतो. ओके. तेव्हा कुठेतरी तुमचे शांत होण्याचे हार्मोन पुन्हा शरीर सोडतं, म्हणजे मेंदू हे काम करतो, आपल्याला सकाळी जागा करतो, रात्री झोपवतो. त्यामध्ये ते हार्मोन जे आहे ते झोपेचं हार्मोन आहे, ते शांततेचं हार्मोन आहे, सिरोटोनिन वगैरे. मग हे तुम्हाला काम करतात आणि ते त्यानंतर आपल्याला झोप येते. ओके. हे नॉर्मल बायोलॉजिकल क्लॉक झालं. ओके. पहिला डिस्टर्ब होते ती झोप, की हे क्लॉक कुठंतरी बिघडतं. सकाळी नॉर्मली उशिरा उठणं, रेंगाळणं, सकाळी तो उत्साहच नाही तयार होत, विकनेसच आहे, अजून झोपावंसंच वाटतंय वगैरे, जेवल्यानंतर तर आणखीन गाढ झोप येते, असं काहीतरी ते सुरू होतं आपलं. आणि रात्रीचं सुद्धा उशिरा सुरू होतं. मग आजकाल तर 90% टाइम लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत मोबाईल. हो. त्या अल्फा रेज मेंदूमध्ये जातात आणि झोपेचे सगळे व्ह्यूज आहेत त्या बाद करून सोडतात. याचा अर्थ काय, तुमची झोप आलेली आहे, पण ते तुमच्या अल्फा वेव्स इतक्या ऍक्टिव्हेट झाल्यात की तुमचा मेंदू तल्लक झाला, त्याला तो सूर्यप्रकाश दिसतोय, त्याला असं कळतं की जागा राहायला पाहिजे. स्क्रीन आहे ना, स्क्रीन आहे. मेंदूनी डोळ्यांनी जे पोहोचवलंय ते मेंदूनी काय घेतलंय, जागा राहायचंय. मग तो बिचारा ते हार्मोन सिक्रेट करेल का? नाही. मग झाली गडबड सुरू. मग या हार्मोनला जर तुम्ही नाहीच गेला तर शरीर जे थकलेलं आहे त्याला रेस्ट कधी मिळणार? बरोबर. तुमचं लिव्हर हे रेस्टिंग फेज रात्री मागतं. ओके. बऱ्याच वेळेला आता तर 70% लोकांमध्ये फॅटी लिव्हर आहे. फॅटी लिव्हर हा वेगळाच विषय झालाय चर्चेचा. का झालाय? कारण त्या लिव्हरला बिचारायला काम करून इतकं थकतंय की त्याला ते जमेच ना, जागा कधी व्हायचंय, झोपायचं कधी आहे, त्यानं काम कधी करायचंय, ओव्हरवर्क मध्येच त्याचे ते पिरियड चाललेले आहेत. आणि मग कुठंतरी ते फॅट साठवतंय आणि फॅटी लिव्हर आणि डायबिटीस. म्हणजे ऍक्च्युली भारतामध्ये पूर्वी आम्ही जेव्हा MBBS ला होतो तेव्हा असं वाटायचे अल्कोहोलिक लिव्हर डिसीज इज द मेजर कॉज ऑफ ऑल लिव्हर डिसीजेस. म्हणजे लिव्हर डिसीज मध्ये अल्कोहोलचं नाव बदनाम होतं. आता डायबिटीसचं नाव जास्त बदनाम झालेलं आहे लिव्हर डिसीज करण्यामध्ये. 30% लिव्हर डिसीज हे अल्कोहोलमुळे होतात. 70% लिव्हर डिसीज हे डायबिटीस, ओबेसिटी, मेटाबॉलिक सिंड्रोम ह्याच्यामुळे व्हायला लागले. मग ते लिव्हरला काय ऑप्शन दुसरा? ते संध्याकाळी त्यांनी झोपायला पाहिजे, रेस्ट घ्यायला पाहिजे. 9 ते 3 हा बिचाराचा पिरियड आहे रेस्टिंग फेज. त्यावेळेस आपण त्याला खरंच किती रेस्ट देतो? देतच नाही. मग ते कुठंतरी तिथंही थकतंय आणि मग त्याचं परत डायबिटीस आणि मग सुरू झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मला कसा काय बरं डायबिटीस झाला? माझे आई वडील डायबेटिक नाहीयेत, माझ्या घरामध्ये कोणी डायबेटिक नाहीये. राजा, तू झोपतोस कितीला? युट्यूब बघतो, इन्स्टा बघतो, रील बघतो, दुसरे काय करतात तेच बघतो. बरोबर. म्हणजे झोप का लावतो? 9 हे झोपेचं टायमिंग आपलं असायला पाहिजे. ओके. आणि तिथून पुढचे 6 ते 8 तास झोप झाली पाहिजे, चांगली झाली पाहिजे, गाढ झाली पाहिजे, नाईटमेअर्स नसले पाहिजेत किंवा खूप असा सारखं उठतोय असं पण नसलं पाहिजे. ओके. मग जसं आता झोपेचं आहे तसं झोप का येत नाही याच्यामध्ये मोबाईलचा जसा हे आपण घेतो फॅक्टर, तसा आणखीन एक फॅक्टर आहे, तो म्हणजे स्ट्रेस वाढलाय खूप जास्त आणि त्याच्यामुळे कधी कधी रात्रीची झोप उडालेली असते. सो आणि आताचं जे जनरेशन आहे त्या जनरेशनचं कामाचं स्वरूप सुद्धा तसं आहे किंवा बऱ्याचशा रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत की त्याच्यामधून लवकर झोपणं नाही होत पॉसिबल किंवा बरेचसे स्ट्रेस असतात. सो स्ट्रेस हा कुठेतरी इम्पॉर्टंट फॅक्टर होतोय का डायबिटीस येण्यामध्ये? बरी म्हणजे स्ट्रेस हे सुद्धा, स्ट्रेस म्हणजे काय, आमच्या भाषेत काही हार्मोन आहेत जे एक्स्ट्रा सिक्रेट होत आहेत. ओके. ते का सिक्रेट होत आहेत? कारण कुठंतरी तुम्हाला तो ओव्हर थिंकिंग होत आहे. हे सगळे ब्रेनशी रिलेटेड गोष्टी आहेत. म्हणजे स्ट्रेस हरी त्यामध्ये घाई किंवा आपला एक लाईफस्टाईल घेऊया. वरी म्हणजे खाणं पिणं हा एक भाग घेऊया, करी, आणि वरी म्हणजे चिंता, काळजी. हा सुद्धा भाग आहे की ओव्हर स्ट्रेस आहे तर ओव्हर हार्मोनल सिक्रेशन आहे आणि ते कुठेतरी हायपरग्लायसेमिया कॉज करतायत आणि इव्हेंच्युअली तुम्हाला डायबिटीस होतोय. तो स्ट्रेस मॅनेजमेंट आली पाहिजे, पण त्याची माझ्यापेक्षा जास्त छान एक्सप्लेनेशन सायकॅट्रिस्ट करू शकतील असं मला वाटतं. कारण त्यांना माहिती की आजकाल स्ट्रेसर्स वेगळे आहेत. छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला खूप जास्त स्ट्रेस देतात आणि विनाकारणच देतात. म्हणजे एकतर 50% गोष्टी
म्हणजे जे प्रश्न आहेत ते सोडवल्याने सुटतात. 50%च्या प्रश्नांना उत्तरच नसतात. बरोबर. पण ते 50%मध्ये आपण घालतच नाही. आपण त्याचं थिंकिंग, ओव्हर थिंकिंग आणि कुठेतरी त्या फॅक्टरमध्ये पडतो. त्यामुळे मला असं वाटतं की स्ट्रेस मॅनेजमेंट ही प्रत्येकाला जमली पाहिजे, शिकली पाहिजे आणि त्यासाठी आपला वेगळा अप्रोच असला पाहिजे. ओके. आणि परत स्ट्रेसमुळे आपण काय करतो, म्हणजे जनरली लोक काय करतात तर स्मोकिंगचा पर्याय निवडतात किंवा स्ट्रेस इटिंग आहे किंवा अल्कोहोल आहे. हो. याचा परिणाम डायबिटीस मध्ये होतोय असं जाणवतंय? हो, होतोच. 100% होतो. म्हणजे सिगारेटचा फक्त एक चांगला फायदा आहे की त्यांनी BMI बूस्ट होतो. बट अदरवाईज सगळे फॉर्म्युले हे निगेटिव्ह आहेत. म्हणजे स्मोकिंग सिगारेट्स इज इंजुरियस टू हेल्थ. तर तसंच आहे. फायदा जरी असला तरी ही गोष्ट लक्षात ठेवायची नाही, तर हे कारण नाही झालं पाहिजे की मॅडम सांगतायत सिगरेट स्मोकिंग चांगलं आहे, असं नाहीये. नाही. तर ते इंजुरियसच आहे. अति करू नका. आणि अल्कोहोल असेल किंवा तंबाखू असेल, बरेच पेशंट आहे ना, आता पहिला मुंग्या येतात, बधीरपणा येतात, आगभडके होतात, अशी कंप्लेंट सांगतात. त्यांना विचारलंय ना की डायबिटीस किती वेळ? नाही, डायबिटीस तर आत्ताच झालाय. अच्छा, आणि तंबाखू किती वेळ? नाही, ती 15 असेल, 20 वर्ष असेल. स्त्रिया असतील तर मिसरीचं सेवन जास्त प्रमाणात असतं. तंबाखू, सिगारेट, मिसरी हे एवढं कॉमनली वापरलं जातं की ते निकोटिनिक ऍसिड सुद्धा तुमच्या नसांना डॅमेज करतं. ओके. आणि मग कुठेतरी त्या डायबिटीसचा ऍड ऑन झाला की तो अधिक नाहीये, ते गुणिले होत असं. हे आमच्या डायबिटीसची गणित सगळी गुणाकारातच होतात की डायबिटीस अधिक कार्डियक किंवा डायबिटीस अधिक नेफ्रो गुणिले त्याचे जे पडसाद आहेत ते 4 पट अधिक उमटतात. त्यामुळं मग जे काही तुमचे निगेटिव्ह हॅबिट्स आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो की नाही, सिगारेट ओढू नये, स्मोकिंग करू नये किंवा तंबाखू घेऊ नये किंवा अल्कोहोल घेऊ नये, तर याला मर्यादा ठेवा. आणि स्ट्रेस जेव्हा असेल तेव्हा तर बिलकुलच घेऊ नका, कारण तेव्हा तुम्ही हॅबिच्युअल होण्याची शक्यता जास्त आहे, ऍडिक्ट होण्याची शक्यता जास्त आहे. अशा वेळेस शक्यतो टाळा. बोला, कम्युनिकेशन वाढवा, तुम्ही चांगला सायकियाट्रिस्ट गाठा, त्याच्याकडून सल्ले घ्या आणि स्वतःचे एक सायकोलॉजिकल स्ट्रेस बूस्टर्स शोधा की ते काय आहेत, ते अवॉइड करूया. आणि जिथे तुम्हाला मॅनेज करायला जमतील तितके करा. अदरवाईज फार काही थिंकिंग करत बसू नका. लिट इट बी करून शक्यतो तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम आतमध्ये उमटेल एवढा स्ट्रेस नको घ्यायला पाहिजे. आणि मग आपण ज्यावेळी आहाराचा, आता ह्या सगळ्या गोष्टी आपण सेवन करतोय, त्याच पद्धतीने आपण आहार घेत असतो आणि याच्यामध्ये आता सध्या पॅकेज्ड फूड्स किंवा फास्ट फूड हे खूप जास्त वाढले. म्हणजे तुम्ही मगाशी बोलता म्हणालात की कर झोमॅटो, कर स्विगी, आणि ते येते, ते मनाचा आनंद आहे, पण त्याचा परिणाम शरीरावरती काय होतोय हे एक डायबेटोलॉजिस्ट म्हणून तुम्ही समजावून सांगू शकता का? उदाहरणार्थ आपण म्हणतो की पहिल्यापासून आपण म्हटलं की चरबी साठते, फॅट साठतं आणि ग्लुकोज साठतं. ह्या 2 गोष्टी एनर्जी आपल्याला देतात आणि ह्या 2 गोष्टीच साठतात. डायबिटीसना लोक घाबरत नाहीत. खरंच सांगते, मी डायबिटीसची प्रॅक्टिस गेली 13 वर्ष करते. डायबिटीसला कोणीही घाबरत नाही. पण डायबिटीस बरोबर एक अटॅक येऊ दे, मग सज्ज होतात. मग त्यांना वाटतं शुगर कंट्रोल त्यानंतर केली पाहिजे. एखादा पॅरालिसिसचा झटका बसला की मग त्या झटक्याने शहाणे होणारी लोकांची संख्या जास्त आहे. हे का होतं? कुठंतरी तो कोलेस्ट्रॉलचा फॅक्टर आहे, कुठंतरी हे बाहेरचं खाणं आहे की ज्यामध्ये तेलाची गॅरंटी नाहीये. कुठलं तेल वापरलंय, कुठलं फूड वापरलंय, ते प्रोसेस्ड करण्यापाठीमागं त्यांची साठवण्याची पद्धत वेगळी आहे. आजकाल आपण अजिनोमोटो आणि त्या गोष्टी भरपूर ऐकतो. मग ह्या गोष्टी शरीराला हानिकारक आहेत. प्लास्टिकचा वापर आहे. फूडमध्ये सुद्धा प्रोसेसिंग वेगळ्या पद्धतीनं करतात आजकाल. म्हणजे शेतातून भाजी आली आहे आणि ती आपल्या ताटात आली आहे, एवढं साधं नाही राहिलंय. त्या भाजीवर सुद्धा प्रक्रिया केली गेलेली आहे आणि ती प्रक्रिया हानिकारक आहे. मग ही घरातल्या भाजीची मी गोष्ट करतेय. आता तू कम्पेअर कर बाहेरच्या भाजीशी की जिला स्वाद परफेक्ट आहे, जिचं दिसणं खूप सुंदर आहे, टेम्पटिंग आहे, तुमच्या जिभेला अशा काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या पाहिजेत ज्यामुळे त्याची ऍडिक्शन होईल. तुम्ही त्याच दुकानातून, त्याच हॉटेलमधून तेच पदार्थ सतत खात राहता. कुठंतरी तुमच्या जिभेचा ताबा त्यांनी घेतलेला आहे. ते ताबा घेणारे पदार्थ हानिकारक आहेत. म्हणून असं वाटतं की याच्यापासून आपण 4 हात लांब राहिलं पाहिजे. आणि मग जे आपले दैनंदिन आहारातले घटक आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये भाकरी असेल तर भाकरी खायची का नाही खायची? खायची ना. खायची. म्हणजे सगळं चालतं रे. तेच म्हणते, तारतम्यच वापरलं पाहिजे.
आम्ही डॉक्टर काय बघतो की चला एका चपातीत किंवा किती कॅलरीज आहेत, एका भाकरीमध्ये किती कॅलरीज आहेत, त्यात कार्बोहायड्रेट लेवल किती आहेत, मग तुम्हाला ते इंडिकेटेड किती आहेत. मग जर तराजू वापरला तर 1.5 चपातीत जेवढ्या कार्बोहायड्रेट आहेत तेवढ्याच पाऊण भाकरीत आहेत. म्हणजे छोटा गोळा घ्या, एक भाकरी का, त्याच्यात जर सेम कार्बोहायड्रेट लेवल आहेत तर व्हाय नॉट भाकरी. त्यामध्ये मला आयर्न एक्स्ट्रा मिळणार आहे, त्यामध्ये मला कॅल्शियम एक्स्ट्रा मिळणार आहे, देन व्हाय नॉट भाकरी. यामध्ये मला ग्लुटेन मिळणार आहे विच इज अगेन इंजुरियस टू हेल्थ, देन व्हाय नॉट ग्लुटेन फ्री भाकरी. म्हणजे खायला एकदम सपोर्टिव्ह आहे मी की तुम्ही खाऊच शकता, नाही खायचं असं पदार्थ नाहीये, फक्त तिथे तारतम्य वापरा. तुम्हाला एक भाकरी सांगितलंय ना, एक भाकरीवर बस करा. मग तिथे एक वाटी भाजी घ्या, एक वाटी रस्सा घ्या, सॅलेड घ्या आणि त्यांनी तुमची प्लेट अशी डेकोरेटिव्ह करा. सगळ्यात कलर दिसले पाहिजेत, हिरवा लाल निळा सगळे दिसले पाहिजेत, नुसताच पांढरा दिसला नाही पाहिजे. भाकरी कोणती घ्यायची मग, त्याच्यामध्ये कोणती कुठलीही चालेल. आजकाल मिलेट्स खूप इन आहेत. मिलेट डाएट खूप एकतर त्यामध्ये कार्बोहायड्रेट कमी आहेत आणि फायबर कंटेंट चांगले आहेत, विटॅमिन्स मिनरल्स ह्याचं प्रोपोर्शन चांगलं आहे. त्यामुळे मिलेट्स तुम्ही कुठलेही खाऊच शकता, त्याला काहीही बंधन नाहीये. आणि भारत सरकारने सुद्धा मिलेट्सचे प्रोजेक्ट दिलेले आहेत की जेणेकरून हे जे आजार आलेले आहेत किंवा हे जे अनुषंगाने पुढच्या पिढी आपल्या येणार आहेत ह्या आजाराच्या अनुषंगाने, डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा कॅन्सर सारखे आजार आहेत, हे कुठंतरी हे जर खाण्यात आलं ते कमी होणार आहेत. मग खायला काही हरकत नाही, कुठल्याही प्रकारची भाकरी का, काहीही बंधन नाही. आणि किती खाताय ते महत्वाचं. भात सुद्धा खाल्ला तरी चालतोय. हा, हळूच विचारलाय हा प्रश्न. ओके, तर भात खाल्ला तरी चालेल, पण भाताविषयी जरा माहिती देते की भारतामध्ये भाताच्या अशा 200-250 वगैरे प्रजाती आहेत. त्यामध्ये साधारण म्हणजे हा स्टडी एका अमेरिकन नर्सनी केलेला आहे की कुठला भात खाल्ल्यानंतर शुगर, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स, प्रत्येक पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे त्यामध्ये असलेली शर्करा ही मोजली जाते. ज्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी तो भात आपण खाऊ शकतो. मग आपल्या सातारा सारख्या भागामध्ये, मेढा वगैरे या भागामध्ये 100 दिवस हा जमिनीखाली असणारा एक तांदूळचा प्रकार आहे. म्हणजे उशिरा उगवतो, थोडक्यात उशिरा तो वर येतो, जमिनीतलं कोंब बाहेर यायला 100 दिवसापेक्षा जास्त कालावधी लागतो. तो भात नंबर 1 आहे. हा, तो आपल्याकडे इझिली अवेलेबल आहे, पण कुणीही तो खायला जात नाही. तो दिसतो जरा काळा नारे, तिथे पार्शलिटी असते आपली, तर तो एक खात नाही आपण. सेकंड थिंग, जो कॉमनली अवेलेबल आहे बासुमती, अख्खा बासुमती, याचा पण ग्लायसेमिक इंडेक्स इतर भातांपेक्षा कमी. तर तो तुम्ही शिजवून अर्धी वाटी खाल्ला तरी चालतो. तुमच्या पोर्शन साईज बघा की तुम्ही भाकरी किती खाताय, भात किती खाताय, भाज्या किती आहेत, त्यामधला कडधान्य म्हणजे प्रोटीन पार्ट किती आहे. प्रोटीन पार्ट जर तुमचा 30% 20% असेल तर तुमचं 50 ते 60% कार्बोहायड्रेट त्या प्लेटला पचून जाणार. मग थोडा पार्ट जर फायबर सॅलेड असेल तर तो पण तुम्हाला चांगलाच राहील, म्हणजे तुमचा जो ग्लायसेमिक पीक आहे तो फ्लॅट होईल. आपल्याला हा पीक फ्लॅट जेवढा असेल तेवढा तुम्हाला शुगर लेवलला तो बरा आहे. त्यामुळे हे तुम्ही खाऊ शकता. पण बासुमती खाणं, ते अगेन चवीचे चोचले, त्या 5 सेंटीमीटर जिभेसाठी आयुष्य घाण, म्हणजे लिटरली अशीच अवस्था आहे. ते इंद्रायणी कोल मी येणारच इंद्रायणीकडे. तर हे असं आहे की ते जिभेचे चोचले पुरवायचे म्हणजे पुरवायचे, तिला काही कमी नाही पडलं पाहिजे असं. मग ते अख्खं त्या 5 सेंटीमीटर जिभेसाठी एवढा सगळा देह बिचारा, त्या गंज लागला डायबिटीसचा तरी चालेल, म्हणजे डायबिटीस गंजासारखंच काम करतो. त्या वाळवी कशी लागते, हळूहळू लागते, नंतर कधीतरी कळतं की बापरे काय झालं. तसं तो गंज पण काढता येतो का परत, किती पण त्याला घासा काही करा. तसं डायबिटीसमुळं सगळ्या शरीराचं होतं. परत तुम्ही विचार केलात ना की आता हार्ट आमचं पहिल्यासारखं करून द्या, नाही होणार. मेंदू पहिल्यासारखा करून द्या, नाही होणार. डोळा पहिल्यासारखा करून द्या, नाही होणार. अगोदरच सजग व्हा आणि शुगर कंट्रोल करा. कंट्रोल एका लिमिटच्या खाली, एका लिमिटच्या बाहेर कंट्रोल मध्ये ठेवा. फळं खायची का नाही खायची? आता फळांमध्ये कार्बोहायड्रेट कुठला आहे? फ्रुक्टोज. बरोबर. त्या फ्रुक्टोजला फळांचा जिथं विषय सुरू होतो तिथं फळं खा. बरोबर. पण फळं खाताना सगळ्यात जास्त जसं प्रोसेस्ड फूड आलेलं आहे तशी प्रोसेस्ड फळं पण आहेत. उदाहरणार्थ आपल्याला पहिला पेरू आठवतोय का? लहानपणी आपण कसा खायचो? छोटा होता, खूप साऱ्या बिया होत्या, खूप बिया होत्या आणि जरा तुरट असायचा तो, असा गोड वगैरे नव्हता.
बरोबर. बरोबर. दाताला असं तो त्रास द्यायचा. चावताना पण असं वाटायचं बापरे किती हार्ड आहे हा, असं. हा पेरू असा होता. त्याला आपण काय केलं, अतिशय बिया काढल्या. पहिली तर गोष्ट बिया काढल्या. दुसरी गोष्ट त्याला सॉफ्ट केला. आणि सॉफ्ट कसा केला, त्यामध्ये अतिशय रक्त शर्करा ऍड केली, सॉरी शुगर ऍड केली. शुगर ऍड केली, ह्यात कुठंतरी त्याच्यात ते बीजच बदललं. आणि हे जेव्हा 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 होत आले फळांच्या बाबतीत, मानवाने केलेला हस्तक्षेप असलेली फळं जी आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ती फळं मानवाच्याच हिताची नाहीत. ती शरीराच्या आरोग्याच्या नक्कीच हानिकारक तुम्हाला इफेक्ट देणार आहे. मग ही फळं तुम्ही खाऊ नयेत. फळं चालणार आहेत पण ही खाऊ नका. उदाहरणार्थ सगळ्या पपया एकदम छान सुंदर देखण्या दिसतात, त्यामध्ये सीडलेस एकही बी नसते, ती पपई खरंच तुम्हाला चालेल हा प्रश्न आहे. सफरचंदाच्या बाबतीतही तीच तरह. केळं ही तशीच मिळतात मार्केटमध्ये. नाही म्हणून आम्ही का सांगतो, कारण आम्हाला वाटतं की नाही हे तयार करून घेतलंय, पिकवून घेतलंय, यामध्ये इंजेक्शन्स देऊन पिकवलेत, ह्याचं बाह्य रूप पण चेंज केलेलं आहे आणि ह्याचं क्रायटेरिया ना आपल्यापेक्षा जास्त त्या आळ्यांना कळतो. सिरियसली. म्हणजे कुठलीही आळी किडा हे असलं खायला जातात का बघा, नाही जात ते. मी म्हणते ते त्यांना कळते, त्यांनी खाल्लेलं आपण खाऊया, त्यांनी असं ग्रँटेड केलेलं आहे. खाऊ शकता, जीआय मार्क पडलाय तर तुम्ही ते प्रेफर केलं पाहिजे. बट ओव्हरऑल डायबिटीस साठी सगळ्या बेरीज चालतात. कॉमनली जांभळं, बोरं, करवंद नंबर 1 आहे. टोपली भरून खावा, काही होणार नाही. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रासबेरी. महाबळेश्वर आहे आपल्याकडं, इतक्या सुंदर प्रकारचे या सगळ्या बेरीज मिळतात. क्रॅनबेरी तर अक्षरशः इतकी रेअर आहे, पण आपल्याकडे मुबलक मिळते आणि तिचा औषधांच्यासाठी खूप वापर केला जातो. नंतर सतत लघवीचा जंतुसंसर्ग डायबिटीस लोकांना होतो किंवा इन्फेक्शन्स होतात. त्या इन्फेक्शन मध्ये क्रॅनबेरीचं औषध आपण वापरतो, पण क्रॅनबेरी खायला जात नाही. खायला पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत, आपल्या सातारसारख्या ठिकाणी मिळतायत, तर त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. ना की आपण ते प्रोसेस्ड फळं. मग फळं खायची तर खा, पण मग तुम्ही उगवा ना, स्वतःच्या शेतात उगवा, स्वतःच्या परसबागेत उगवा. नसतील तर अशा ठिकाणची घ्या ज्याच्या ठिकाणी तुम्हाला ती ऑर्गॅनिक आहेत याची खात्री आहे, अशा ठिकाणची खा. किंवा फळांच्या जास्त नादाला न लागता तुम्ही बेरीज वगैरे ह्या टाईपची फळं चूज करू शकता. फार जास्त मॅनिप्युलेटिव्ह फळं घेऊ नका. आणि फळांमध्ये फ्रुक्टोज ही साखर आहे की जी अगेन फॅटी लिव्हरला नेते. फॅटी लिव्हरला म्हणजे जे 70% कारण आहे, तर ते थोडंसं तारतम्य. ओके. पण आता ह्यात खूप महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे काही लोक सांगतात की तुम्ही फळं खा, काही लोक सांगतात की तुम्ही फळांचे ज्यूस घ्या. सो व्हॉट इज ऍडवायसेबल, फळांचे ज्यूस की फळ जे नॅचरल अवस्थेत आहे? फळांमध्ये फायबर आहेत, ते सांगितलं. अल्टरेशन करताना आपण साखर वाढवली आणि कमी केले ते फायबर. मग ते फायबर जर फळांमध्ये मिळतात तर ते कच्चे खाल्ले पाहिजेत. ते खाल्ल्यानंतर तुम्हाला पचनाला ते चांगले आहेत, कोट्यासाठी चांगले आहेत, पचन चांगलं होणार आहे आणि फायबर ऍड झाल्यानंतर शुगर लेवल तशा कमीच राहणार आहेत. सो इन्स्टेड ऑफ ज्यूस तुम्ही कधीही फळ प्रेफर करा. शुगर लेवल वाढते किंवा शुगर लेवल कमी होते म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे आता ते आकडे दिसतात आपल्याला की ह्याच्या पलीकडे गेली की वाढली, ह्याच्या अलीकडे आली की कमी झाली, पण होतं काय त्यामुळे? याच्यामध्ये एकतर हायपोग्लायसेमिया, हायपरग्लायसेमिया म्हणजे शुगर एका कंट्रोल लेवल आपण ठरवूया की 70च्या खाली गेला तर त्याचे त्रास व्हायला सुरुवात होतात. किंवा डायबिटीस कंट्रोल करण्यासारखा आजार आहे. हा शब्द बऱ्याच वेळा वापरते की हा रिमिशन होण्याचे डायबिटीसचे काही क्लस्टर्स ठरलेले आहेत, पण अदरवाईज डायबिटीस शुड बी कंट्रोल म्हणजे एका ठराविक रेंजच्या खाली नाही जायला पाहिजे, 70च्या खाली नाही जायला पाहिजे. त्याचप्रमाणे 200च्या वर नाही जायला पाहिजे. आता ही झाली ढोबळमान आणि सर्वांसाठीची सवय. पण याला लहान मुलांच्या मध्येचा कंट्रोल वेगळा आहे. ऍडल्ट टाईप जर असेल तर त्यातले टाईप्स ओळखून त्याचा कंट्रोल वेगळा आहे. जिरॅटिक ग्रुप आहे 60 नंतरचा, त्यांचा पण प्रकार वेगळा आहे. आणि अगदी 80 नंतर तर त्यांना आपण 220ची लेवल ठेवतो की बाबा 220 पर्यंत आहे ना, मेंदू चालतोय ना, ओळखता येतंय ना काय चाललंय, तर ते ओके आहे. म्हणजे हा त्यांचा कंट्रोल वेगळा आहे, या ग्रुपचा कंट्रोल वेगळा आहे. जेस्टेशनल डायबिटीस म्हणजे गर्भारावस्थेतील बायकांना तर 90 ते 120चा क्रायटेरिया. 120च्या वर शुगर जाता कामा नये, नाहीतर त्या गर्भाला धोका आहे आणि तिलाही धोका आहे.
सो प्रत्येक ग्रुपचा कंट्रोल वेगळा ठरलेला आहे. ईडीए गाईडलाईन्स आणि RSSDIच्या गाईडलाईन्स ह्या त्या ठरवून देतात. दरवर्षी ते बदलतात. आणि त्या अनुषंगाने आपण फॉलो केलं तर आपल्याला त्याचे रिझल्ट तसे मिळतात. ओके. आणि समजा एखाद्या महिलेला ती गर्भवती असताना डायबिटीस डिटेक्ट झाला, तर त्या बाळाला पण त्या क्षणी किंवा जन्मला डायबिटीस होण्याचे चान्सेस असतात का? का असं काही नाहीये? नाही, त्यानंतर जेव्हा व्हायचं तेव्हा तो होणारच आहे. हा, आता तो आईच्या गर्भातून आला म्हणजे त्याची शक्यता वाढलेली आहेच तशी. ओके ओके. ती जर आई म्हणजे 90 to 120 ह्या 120चाच क्रायटेरिया एवढा स्टिंजंट का ठेवलाय? कारण जेवढी साखर तिची कमी राहील तेवढा तो ट्रान्सफर पुढे कमी होणार आहे. मग त्याची शक्यता त्या बाळामध्ये कमी येणार आहे. ओके ओके. तिलाही नंतर तो प्रकार जास्त उद्भवणार नाहीये. पण पहिल्या 5 वर्षातच प्रेग्नन्सी नंतर डायबिटीस होण्याची शक्यता 70 ते 90%. त्यामुळे दर 3 महिन्याला साखर चेक करा, HbA1c चेक करा, लक्ष ठेवा. गर्भावस्थेत जर डायबिटीस असेल तर त्या महिलांनी सजग असायला पाहिजे, डायबिटीस होऊ नये. डिलिव्हरी नंतर सुद्धा आपल्याकडे फार फार प्रथा आहे, लाडू आणि गोड असं भरभरून खायला देतात. ते सगळे हाय कॅलरी डाएट आहे. त्यातलं फक्त साखर गुळ हा भाग काढा. मग तिथे तुम्ही खारकीची पावडर वापरू शकता, कधी कधी खजूर वापरू शकता. तुम्हाला गोडच खायचंय ना, मग हे वापरा. आणि आजकाल स्टिवियाचा ऑप्शन खूप छान आलाय. ओके. की स्टिविया सुद्धा वनस्पतीच्या पानापासून केले जातात. ते ग्लायकोसाइड्स आहेत. ते कुठेतरी शुगर लेवल पण कंट्रोल करतायत एका वेनी, आणि दुसऱ्या वेनी स्वीटनेस पण देत आहेत. मग तो स्वीटनेस तुम्हाला तुमच्या पावडर मधून किंवा ड्रॉप्स मधून अन्न पदार्थांमध्ये वापरता येईल. म्हणजे ही मेंटॅलिटी नाहीये आता डायबिटीसची की तुम्ही गोड खायचं नाहीये वगैरे. नाही, गोड खा, फक्त रिप्लेस करा. ओके. याच्या ऐवजी हे खा. ओके. पण शुगर फ्री हे जे काही प्रॉडक्ट्स आहेत जे मार्केटमध्ये विकले जातात की आमचा प्रॉडक्ट शुगर फ्री आहे म्हणून, तर मला त्याच्या अनुषंगाने एकच प्रश्न विचारायचा आहे की ते मिथ आहे का रियालिटी? ही रियालिटीतली मिथ आहे. ओके ओके. कारण शुगर फ्री म्हणजे एक्झॅक्टली शुगर नाही वापरत ते. शुगर म्हणजे साखर असं आपण म्हणतो. हो हो हो. काही जण गुळ वापरतात. ओके. काही जण मध वापरतात. ओके. काही जण आहे ती ब्राऊन शुगर लेवललाच तिला घेतात, इन करतात आणि त्याचे पदार्थ तयार करतात. आणि ऍक्च्युली केमिकल्स म्हणून आपण जे काही शुगर फ्रीचे वापरतो ते आपल्याला मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहेत. ते शुगर फ्री वापरून केलेले पदार्थ हे आपण तयार करतो घरी. जे मार्केटमध्ये मिळतात त्याबद्दल मलाही शंका आहे. ओके ओके. सो मग ते आपण थोडस सजगतेने बघितलं पाहिजे. बघितलं पाहिजे. त्याच्यातले कंटेंट ह्या वाचा, त्यात काय त्यांनी टाकलेलं आहे तुम्हाला कळेल. कधी कधी शुगर फ्री म्हणून त्यांनी एक केमिकल वापरलेलं आहे का, गुळ वापरलेला आहे का, ब्राऊन शुगर, त्यात ते कंटेंट देणं मॅन्डेटरी आहे आजकाल तेवढे. आता डायबिटीस ज्याला झालाय त्या माणसाला जसं साखर जास्त होती किंवा तो गोडवा नकोय किंवा कमी असला पाहिजे, त्याचा गुळ किंवा सेंद्रिय गुळ ह्यांचा काही परिणाम होतोय तिथे? त्याचा बोलता बोलता विषय निघाला. ज्या दिवशी उसापासून गुळ तयार होणार नाही त्या दिवशी खाऊ शकता. ओके ओके. एकच म्हणजे कमाल आहे लोकांची. आय कांट बिलीव्ह दिस की गुळ चालतो का? कसा चालेल? तो उसाच्या पोटातून आलाय ना, उसाच्या पोटातून साखर पण आली, गुळ पण आलाय. साखरेमध्ये 65% ग्लायसेमिक इंडेक्स आपण पकडूया त्याचं वर्गीकरण करता करता. गुळामध्ये किती आहे? इकडे जर बिचारीचं साखरेचं 65% मिळत, 85% जातो रे गोडवा. बापरे. मग त्यात ते फॉस्फरस वगैरे ऍड केलंय आणि तर आणखीच वाट आहे. ओके. मग त्यात खाताना तुम्ही विचार करा काय खायचंय, नका खाऊ. परत आपण ओरिजिनल केलं की मग उसाचा रस प्यायचा का नाही प्यायचा? डायबिटीसच्या लोकांनी नाही प्यायचा. नाही प्यायचा, कंपल्सरी नाही प्यायचा. नका पिऊ. तुमचे शुगर लेवल किती कंट्रोल आहेत बघा. ओके. त्यानुसार तुम्ही ठरवा. जर खूपच चांगला कंट्रोल म्हणजे काय, आता जसं की म्हटलं की तो 200च्या आतमध्ये पाहिजे. HbA1c लेवल हे RSSDI गाईडलाईन प्रमाणे भारतीयांना 7 ते 8% पर्यंत अलाउड आहे. 8%च्या खाली असेल तर तुमचा कंट्रोल बऱ्यापैकी चाललेला आहे असं गृहीत धरायला हरकत नाही. बट ऍक्च्युली बिलो 7% हे खूपच छान कंट्रोलचं गणित आहे. मग त्याच्या खाली आला तर तुम्ही खाऊ शकता. पण खाताना पुन्हा तारतम्य वापरा. आज मी उसाचा रस पिलीये तर मी रात्री गुलाबजाम खाल्ला पाहिजे का, रात्री भात खाल्ला पाहिजे का, ह्या गोष्टी बघा. हे जर तुम्हाला मॅनेज करता आलं की चला आता मी उसाचा रस पितेय पण रात्री मी फक्त प्रोटीन खाते, अंड उकडून खातीये किंवा चिकन खातीये किंवा कडधान्य खातीये, फक्त उसळ घेतीये, त्यावर चॅट घेतीये आणि सॅलेड खातीये, तर पचेल ना उसाचा रस पण. बरोबर.
असं. सो बेसिकली आपण खर्चाचं जसं नियोजन करतो पैशाचं, तसं तसं आपण ते खातोय कार्बोहायड्रेटचं त्याचं नियोजन नियोजन झालं झालं पाहिजे. पाहिजे. सो मान काळी पडणे किंवा पायांची अवस्था आणि डायबिटीस आहे का नाही यांचा संबंध काय आहे का? इन्शुलिन रेजिस्टन्सचे काही साईन्स आहेत ओके. बॉडीमध्ये. ओके. जसं की त्याला आपण अॅकॅन्थोसिस नायग्रिकन्स म्हणतो. मान काळी पडणे, काळे चट्टे पडणे बॉडीवर बऱ्याच ठिकाणी पडतात. किंवा असे स्किन टॅग्स तयार होणे किंवा डोळ्याच्या वर कधी कधी काही लोकांना असे पांढरे पांढरे चट्टे असतात, असे साठलेले, झांदिलेजमाटा म्हणतो आपण त्याला. हे सगळी लक्षणं ही बाह्य लक्षणं आहेत इन्शुलिन रेजिस्टन्सची. ओके. म्हणजे तो पेशंट जेव्हा आत येतो तेव्हाच आपण बघतो की आहे का. काही ना ते दिसतंच, मग त्याच्या वेगळ्या टेस्ट करायची काही गरजच नाहीये. ही इज अ नोन केस ऑफ इन्शुलिन रेजिस्टन्स. आता त्याला डायबिटीस आहे का हा प्रश्न आहे. ओके. ज्याला इन्शुलिन रेजिस्टन्स असेल त्याला डायबिटीस असेलच असं नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे. ओके. आणि पायांची अवस्था म्हणजे पायाला बोथटपणा येतोय किंवा पायाला मुंग्या येत आहे, तर मग डायबिटीस असणारच अशी शक्यता आहे का? त्याचे पण चान्सेस आहे? याच्यात सुद्धा म्हणलं ना की 60 to 70% डायबेटिक पेशंट सफर होतात पायाच्या वेदनांसाठी किंवा पायासाठी. आपण डायबिटीसला म्हणजे पाय हा आरसा मानतो. म्हणजे ही फेस व्हॅल्यू 0 आहे, पण पायाची व्हॅल्यू 100% आहे डायबिटीसला. ती तशी काय? पायाच्या नसा ह्या आरसा कशा काय होऊ शकतात? कारण कुठली तरी एक आपण शीतावरून दाताची परीक्षा, पायाची नस जर बघितली आणि ती जर व्यवस्थित काम करत असेल तर तुम्हाला बाकीच्या सगळ्या शरीरातल्या नसा चांगल्या काम करतायत असं गृहीत धरता येतं. बरोबर. म्हणून पाय चेक करावा की जेणेकरून न्यूरोपॅथी आणि व्हॅस्क्युलोपॅथी नाहीये ना. तर न्यूरोपॅथी म्हणजे नसांचा प्रॉब्लेम आणि व्हॅस्क्युलोपॅथी म्हणजे रक्तवाहिन्यांचे प्रॉब्लेम. आणि हे दोन्ही कंबाईन झाले की त्याला डायबेटिक फूट म्हणतात. म्हणजे अल्सर तयार झाला तर तो ह्या कॉम्बिनेशन मध्ये बऱ्याच वेळा असतो की न्यूरोपॅथी पण आहे, व्हॅस्क्युलोपॅथी पण आहे, आणि मग त्याला कुठेतरी तो डायबेटिक फूट झालेला आहे. तर ह्या दोन्हीसाठी पायाची चाचणी महत्वाची. ती अगदी क्लिनिकला बेसिक लेवलला पण होऊ शकते, हाताने होऊ शकते. डॉक्टरांना त्याचं गणित माहिती असतं की रक्तवाहिन्या कशा बघायच्यात आणि नसा कशा बघायच्या. तर ते बघणं गरजेचं. ओके. आणि डायबिटीसला आपण सायलेंट किलर पण म्हणतो, तर व्हाय सायलेंट किलर? तेच ना की हा गोड आजार आहे ना. गोड आजार काय करतो? लक्षणं दाखवत नाही. ओके. उदाहरणार्थ एक असा व्यक्ती घेऊ की ज्याला हार्ट अटॅक आलेला आहे. त्याचं हृदय दुखेल, असं छातीत वेदना होतील, त्याला उलटी होईल, मळमळ होईल, त्याला श्वसनाला त्रास होईल, श्वास त्याला जड जाईल घ्यायला, छाती जड होईल, छातीवर काहीतरी दाब आलाय, अशी लक्षणं तयार होतील नॉर्मल अटॅक आलेल्या पर्सनला. पण माझ्या डायबिटीसच्या पेशंटला असं काही होतच नाही. 90% लोकांमध्ये ही लक्षणं मास्क होतात. कधी कधी त्यांना दिसतं की बाबा दुखतंय छातीमध्ये, आता काही केलं ते थांबत नाहीये. कधी कधी श्वास लागायला लागतो, दम लागतो, आणि मग ते पेशंट सांगतात, कंप्लेंट करतात. बट 90% टाइम हे लक्षणं दिसत नाही. आणि जर तुम्हालाच लक्षणं नाही दिसली तर तुम्ही काय सांगणार? बरोबर. म्हणजे अटॅक आला तरी तो कळणार आहे का? नाही कळणार. मग डेड इन बेड हा एक वाक्यप्रचार म्हणूया आपण की तो डायबिटिक मध्ये फेमस आहे. उदाहरणार्थ डेड इन बेड म्हणजे झोपल्यानंतर रात्रीतच तो माणूस गेला असं आपण ऐकतो. तो तसं का गेला? त्याला का नाही कळलं की त्याच्या मृत्यू एवढ्या समीप आहे? मग अटॅक आलाय, पॅरालिसिस झटका बसलाय, काय झालंय त्याला, तो का डेड झालाय? मग तो अटॅकची लक्षणं ही त्याला कळलीच नाहीये, तो जागा पण नाही झालाय. ओके. आणि ही वॉज जस्ट डेड. तर सायलेंट शरीराच्या जाणीवा बोथट होतात. वेदना विरहित आजार, गोड आजार, वेदना विरहित. वेदना नसतील तर माणूस डॉक्टरांच्या दारापर्यंत जातच नाही. हे खरंय. पण ज्यावेळी मग अशा व्यक्तीला, डायबेटिक व्यक्तीला एखादी जखम होते तर मग ती दरवेळी चिघळतेच? नाही चिघळत. म्हणजे बऱ्यापैकी जखमा जर तुमची न्यूरोपॅथी किंवा व्हॅस्क्युलोपॅथी नस बधीर असेल किंवा रक्तवाहिनी सुरू नसेल तर ती चिघळण्याची शक्यता जास्त आहे. बट अदरवाईज चिघळायचं काही कारण नाहीये. तुमचा मातीशी संपर्क बऱ्यापैकी बऱ्याच लोकांचा असतो. अगदी फ्लॅट धारक आहेत की ज्यांनी कधी माती पाहिलेली नाही, खाली माती लागलेली नाही, हाय इम्युनिटी म्हणजे ज्यांची इम्युनिटीच कॉम्प्रोमाइज आहे, अशा काही लोकांच्या जखमा लवकर चिघळतात. बट अदरवाईज ज्यांची इम्युनिटी चांगली आहे, ऊन वारा पाऊस हे त्यांच्या नियमात आहे आणि मातीशी पण संपर्क आहे, तर मग बिचाऱ्या लोकांची जखम काही फारशी चिघळत नाही, ती भरून येते. पण त्यामुळे एक आणखी गैरसमज होतो की माझ्या तर जखमा चिघळत नाहीयेत, माझं काही डायबिटीस हेवी नाहीये, मला काही ट्रीटमेंटची गरज नाहीये. ते गणित तसंही असता कामा नये. ओके. आणि मग आता आपल्या पॉडकास्टच्या एक पुढच्या टप्प्याकडे येताना मला विचारायचंय की डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स कोणते कोणते आहेत? डायबिटीस जसं की रक्तातली साखर वाढते. बरोबर.
हा, रक्त हे पूर्ण शरीरभर आहे. मग हेड टू टो कॉम्प्लिकेशन डायबिटीसला होऊ शकतात. ओके. यामध्ये 2 क्लासिफिकेशन आम्ही करतो, अॅक्यूट कॉम्प्लिकेशन्स अँड क्रॉनिक कॉम्प्लिकेशन्स, की जे अत्यंत इमर्जन्सीचे काही कॉम्प्लिकेशन्स असतात आणि काही असतात ते वर्षानुवर्ष होत राहतात आणि कुठंतरी ते त्याचा प्रादुर्भाव डायबिटीस वाढल्यामुळे ते होतात आणि ते नंतर तुम्हाला दिसू शकतात. ओके. अॅक्यूट मध्ये 3च गोष्टी येतात बऱ्यापैकी, हायपोग्लायसेमिया, डायबेटिक किटोसिडोसिस आणि एचएचएस, हायपरग्लायसेमिक हायपरऑस्मोलर कोमा. या 3 गोष्टी इमर्जन्सी म्हणून मॅनेज आपण करू शकतो आणि कराव्याच लागतात, तर तो पेशंटचा जीव वाचतो. बट अदरवाईज सगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते क्रॉनिक आहेत. पण अशा कंडिशन मध्ये होतं काय ते सुद्धा सांगा. म्हणजे शुगर डाऊन म्हणजे 70 पेक्षा जर कमी साखर झाली तर तुम्हाला बॉडी एक सिग्नल देते. ओके. उलटी, मळमळ, अंग थरथर कापणं, पोटात असं खड्डा पडणं, खूप भूक लागणं, असं होतं. काही काही लोकांना जर स्वतः आपण करेक्ट करू शकतो. गोड खाल्ले, मग गोड किती खायचंय, तर रूल ऑफ 15 अप्लाय करतो आपण त्याला. रूल ऑफ 15 म्हणजे काय, 15चा नियम काय आहे, तर 15 ग्रॅम साखर खा ताबडतोब. ओके. ही लक्षणं जाणवू लागली, 15 ग्रॅम साखर खा. 15 ग्रॅम म्हणजे किती, साखरेचे 2 ते 3 चमचे. साखरेचा 1 चमचा 10 ग्रॅमचा असतो, तर 2 चमचे खाल्ले तरी सफिशियंट आहे. ते खाल्ल्यानंतर 15 मिनिटं थांबा, घड्याळाच्या काट्यावर बघून थांबा. 15व्या मिनिटापर्यंत बरं वाटतंय का, नॉर्मल आहात का, झालात का, मग तुमचं जेवण तुम्ही पुढचं जे काही मील प्लॅन आहे ते खाऊ शकता. जर 15व्या मिनिटाला शुगर नाही तुम्हाला वाटली की बरी आहे, तर पुन्हा तुम्ही 15 ग्रॅम साखर खायची. ओके. आणि मीनवाईल जर तुम्हाला तुमच्या घरी साखर चेक करता आली तर तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला ती नक्की किती कमी झालेली आहे आणि वाढली तर किती वाढलेली याचा थोडासा अंदाज येऊ शकेल. पण इमर्जन्सीमध्ये 15 ग्रॅम साखर खा, 15 मिनिटं थांबा, कमी वाटली तर पुन्हा तुम्हाला त्रास होत असेल तर पुन्हा 15 ग्रॅम साखर खा, 15 मिनिटं थांबा. तिसऱ्या वेळेस सुद्धा जर तुम्हाला तसं वाटलं तर ते बघा, खा आणि डॉक्टरांना तुम्ही भेटा, तुमचे डोस ऍडजस्ट करा. इन्शुलिनचा डोस असेल तर तो ऍडजस्ट करा, जेणेकरून पुढचे कॉम्प्लिकेशन्स तुमचे शुगर कमी होण्याचे टाळू शकतात. ओके. दुसरा भाग येतो की ऍक्च्युली आयडियली वर्षातून 2 वेळा हायपोग्लायसेमिया झाला पाहिजे. लोक खूप घाबरतात. ओके. इन्शुलिन सुरू करताना, गोळी घेताना मला असा त्रास झाला तर मी काय करू, पण हार्डली वर्षातून 2 वेळा का झाला पाहिजे. कुठेतरी एका बॉर्डरला आल्यानंतर तुम्ही वर पण हायपर पण होऊ शकता, तसंच हायपो सुद्धा होऊ शकता. शुगर कंट्रोल करायची त्या लाईनवर तुम्ही खेळायचंय ना, बरोबर. त्या लाईनला वरखाली होणार आहे. हायपो पण व्हायला पाहिजेत वर्षातून 2दा, तर तुमचा कंट्रोल चांगला आहे हे त्याचं निदर्शन आहे. ओके. कुछ दाग अच्छे होते. तर जसं की कमी पण झाली पाहिजे, तो अनुभव पण तुम्हाला आला पाहिजे. फक्त फ्रिक्वेंटली येता कामा नये, पहिल्या अनुभवात तुम्ही करेक्ट करा आणि डॉक्टरांशी कम्युनिकेट करा. आता दुसरा अॅक्यूटचा भाग येतो की हायपर ऑस्मोलर कोमा वगैरे. तर बऱ्याच वेळा बरीच दिवस साखर खूप जास्त राहिली आहे, 600च्या वर साखर आहे आणि ती ऑस्मोलरिटी म्हणजे डिहायड्रेशन होऊन बिचाऱ्यांच्या साखर पण अनकंट्रोल राहतात आणि सिरियसनेस पण वाढतो. मध्ये इमर्जन्सीमध्ये आयसीयू मध्ये आपल्याला ट्रीटमेंट द्यावी लागते. आणि डिहायड्रेशन करेक्ट करा आणि इन्शुलिन व्यवस्थित द्या. पुन्हा त्याचे डाएट हॅबिट आणि जे काही पाणी पितोय त्या सगळ्या गोष्टी बदला, तो नॉर्मल बऱ्यापैकी होऊ शकतो. हे कीटोन निगेटिव्ह असतात बऱ्याच वेळा या रुग्णांमध्ये, पण सिरियस असतात. आणि तिसरा कॉमन पार्ट आपण बघतो तो डीके, डायबेटिक किटोसिडोसिस. कीटोन पण पॉझिटिव्ह आहेत, ऍसिडोसिस मध्ये पण आहे. बऱ्यापैकी टाईप 1 ची जी मुलं आहेत ती यामध्ये फ्रिक्वेंटली येतात. मग जर तुम्ही शुगर कंट्रोल चांगली ठेवली आणि शुगर मॉनिटरिंग चांगलं ठेवलं तर हा प्रकार थोडासा मॅनेज करायला इझी जातो, तर मग त्यांचं हॉस्पिटलायझेशन कमी होतं. त्यामुळे शुगर मॉनिटरिंग इज व्हेरी क्रुशियल अँड इसेन्शियल पार्ट फॉर टाईप 1 डायबिटीस. ओके. आणि ते प्रत्येक वेळी आपलं झालं पाहिजे. ते तुम्हाला करता आलं पाहिजे. आजकाल मार्केटमध्ये ग्लुकोमीटर अवेलेबल आहे, ते घ्या, घरी शुगर चेक करा, त्याचं चार्टिंग करा, ते तुम्ही डॉक्टरांना दाखवा. इन्शुलिनचे डोस सतत ऍडजस्ट करत राहा, कारण बदलतात. म्हणजे आपलं एकच आपण सकाळी खातो ती भाजी संध्याकाळी खातो का, नाही. जसा उन्हाळा शरीराला वेगळा अनुभव देतो तसा हिवाळा देतो का, नाही. मग ह्या ऋतूवाईज जर तुमचे शरीर चेंज होणार आहे तर शुगर चेंज होणार आहे, इन्शुलिन पण चेंज करावं लागणार आहे. एक फिक्स डोस नसतो, तो बदलत राहावा लागतो. मग हा डोस तुम्ही कसा ठरवणार, तुम्ही चेक केल्याशिवाय आम्हाला कळणार नाहीये. त्यामुळे तुम्ही चेक करा, त्याचं मॉनिटरिंग व्यवस्थित ठेवा आणि ते फक्त दाखवा. ओके. आणखीन एक डायबिटीस रिलेटेड महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे डायबिटीस झालेल्या व्यक्तीला सेक्शुअल रिलेशन्स मध्ये काही अडचण येते का, किंवा त्याचा परिणाम तिथे काही होतो का?
होतो. जसं की आता कॉम्प्लिकेशनला आपण फक्त अॅक्यूट बघितले, बरोबर. ते क्रॉनिक कॉम्प्लिकेशन्स मध्ये हा सगळा पार्ट येतो. उदाहरणार्थ रेटायनोपॅथी, रेटायना म्हणजे डोळ्याचा पडदा, त्याच्यावर डायबिटीसचा परिणाम होणं. जसं की म्हटलं की गॅस्ट्रोपॅथी, गॅस्ट्रोपॅथी म्हणजे पोटावर परिणाम होणं, कधी संडासला गट्ट होते, कधी लूज मोशन्स होतात आणि तिथं कुठंतरी ते गणित गडबडतं. युरोपॅथी, लघवीचा कंट्रोल जातो, लघवीत वारंवार इन्फेक्शन होतात, लघवी तुंबून राहते, ते कुठंतरी ब्लॅडर वीक होतं कारण ते मसलच वीक होतात. अतिशुगरमुळे सगळेच मसल वीक होणार आहेत. मग त्यामुळे तुम्ही कुठलाही शरीराचा कुठलाही पार्ट घ्या, तो तुम्हाला डायबिटीसला हानिकारक ठरू शकतो. त्याचप्रमाणे जेनायटो युरिनरी म्हणजे सेक्शुअल डिसफंक्शन्स, हे सुद्धा डायबिटीसमध्ये कॉमन आहे, पण आपल्याकडे टॅबू भरपूर आहेत, त्यामुळे ते ओपनली डिस्कस केले जातातच असं नाही. त्यातल्या त्यात सेक्सॉलॉजिस्टची संख्या आणि फार कमी आहे, त्यामुळे ते तिथपर्यंत जातातच असंही नाही. नॉर्मल लेवलला त्यांनी डॉक्टरांना जरी सांगितलं तरी मी म्हणते मोठी गोष्ट आहे की आम्ही काहीतरी ट्रीटमेंट स्टार्ट करू शकतो, काहीतरी इव्हॅल्युएशन करू शकतो आणि त्यांना पुढचा मार्ग सुचवू शकतो. बट ओव्हरऑल मग ते सेक्शुअल डिसफंक्शन असू दे, नसांचा प्रॉब्लेम असू दे, गॅस्ट्रोपॅथी असू दे किंवा ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशयाशी निगडीत आजार असू देत, ह्या सगळ्याला साखर कंट्रोल करणे हा बेसिक भाग. तो जर सोडून आपण ह्या गोष्टी करत बसलो तर त्याला कधीही यश मिळत नाही. साखर कंट्रोल करा, शुगर कंट्रोल करा, ती पहिल्यांदा डाऊन करा आणि मग सगळ्या गोष्टीचे इन्व्हेस्टिगेट करून प्रॉपर उपचार सुरू केले तर त्याला थोडेफार रिझल्ट दिसू शकतात. आता साखर कंट्रोल करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे बऱ्याचदा सजेस्ट होतो की तुम्ही व्यायाम करायला चालू करा किंवा तुमचा व्यायाम व्यवस्थित झाला पाहिजे. पण ज्याला डायबिटीस झालाय त्याने व्यायाम किती करायचा, तो व्यायाम काय असला पाहिजे, त्याचे काही ठोकताळे आहेत का? हा, डिसीज आहे ना, तो आजार आहे. बरोबर. आजारामध्ये काही गोष्टी ह्या चालतात आणि काही गोष्टी चालत नाहीत. डायबिटीसला सगळ्यांनाच व्यायाम करणं गरजेचं आहे. हे एक काय म्हणायचं, ढोबळमानाने केलेलं वाक्य सत्य आहे. ह्या सत्यामाग नरोवा कुंजरोवा आहे. ते 100% सत्य नाही. त्यातलं नरोवा कुंजरोवा काय आहे तर ज्यांना डायबेटिक रेटायनोपॅथी आहे, म्हणजे ज्यांना डायबेटिक नेफ्रोपॅथी आहे, डोळ्याचा पडदा खराब झालेला आहे डायबिटीसमुळे, किडनीला सूज आहे डायबिटीसमुळे, त्यांनी 4 हात लांब राहा मस्क्युलर स्ट्रेनस एक्सरसाइज पासून. उलट शीर्षासन करणं, ते व्यायाम प्रकार, कारण तेव्हा लोक शहाणी होतात, अरे बापरे आपला डोळा गेला आता चला व्यायाम करूया. नाही, ती वेळ नाही, ती गेलेली वेळ आहे. तुम्ही फक्त चाला, नॉर्मल व्यायाम ठेवा, खूप हेवी काही करू नका. जिम किंवा मसल रिलेटेड कुठलेही एक्सरसाइज, मग ते सूर्यनमस्कार असू दे किंवा तेव्हा करायचे नाहीत, तेव्हा तुम्ही थोडं बॅकफुटला या, तज्ञ लोकांचा सल्ला घ्या आणि मग व्यायाम करा. हे 2 प्रकार सोडल्यास बाकी सगळ्या प्रकारामध्ये एक्सरसाइज हा डेफिनेटली नाही, म्हणजे तो केलाच पाहिजे असं. टाईप 2 ओबेसिटी असेल तर तुमचा वेट लॉस झाल्याशिवाय तुम्हाला कंट्रोल येणार नाही, डायबिटीस जाणार नाही. ज्याला वाटतं की माझा डायबिटीस गेला पाहिजे, त्यानं पहिल्यांदा व्यायामाविषयीच एक छान एक स्वतःचं शेड्यूल आखा की मला कुठला व्यायाम आवडतो, मी कुठला व्यायाम करू शकतो, मी किती काळ करू शकतो, त्याचा गायडन्स घ्या आणि त्या पद्धतीने पुढे जा, तो तुम्हाला डायबिटीस पासून मागं खेचेल. मग त्यामध्ये माझ्यापेक्षा सातारमध्ये खूप छान ट्रेनर आहेत आणि मॅरेथॉन वगैरे पण छान होतात, तर इथं सल्ले घेऊन करायला हरकत नाहीये. मग तो रनिंग असेल, जॉगिंग असेल, बॅडमिंटन असेल किंवा योगा, पण आपल्याकडे खूप छान योगा गुरु आहेत, त्यांच्या सल्ल्याने सुद्धा तुम्ही योगा केलात तरी तो चांगला आहे. डायबिटीसला RSSDI मध्ये ना सूर्यनमस्कारावर खूप छान त्यांनी माहिती दिली होती की रिमिशन ऑफ डायबिटीसला ऍक्च्युली पोट आणि पाठ याच्यामध्ये ते स्वादुपिंड आहे ना, तर त्याच्यावर योगा खूप छान काम करतो, एस्पेशली सूर्यनमस्कार. मग एवढा भारतीय संस्कृतीत हे इतकं रुजलेलं आहे की आपल्यातल्या लहानातल्या लहान मुलाला सुद्धा ते इझिली येतं. आपल्याला माहिती नाही असं नाहीये. तो सूर्यनमस्कार फक्त 12 घालायचे, त्यांनी तुमचं जे स्ट्रेचेबल मसल जे तुमचा तयार होतो आणि मस्क्युलर एक्सरसाइज जो होतो त्यांनी शुगर कंट्रोल लवकर होते. एक मसल एक किती एनर्जी जळवतो आणि एक फॅट मध्ये किती एनर्जी जळवली जाते, तर ती 6 पट अधिक मसल जळतो. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली फॅट लॉसला मसल वर्किंग जास्त केलं पाहिजे असं. मग ह्या गोष्टी जर आपण तारतम्याने पुन्हा जर बाळगल्या तर निश्चित तुम्हाला त्यात फायदा मिळेल. पण व्यायाम केलाच पाहिजे. केला पाहिजे.
फक्त तुम्ही डॉक्टरांना विचारा, माझ्या डायबिटीस मध्ये रेटायना डॅमेज नाहीये ना, किडनी डॅमेज नाहीये ना, माझं हृदय 50-60% पेक्षा जास्त काम करतंय ना, नाही तर हृदय काम करायचं 20% आणि तुम्ही चाललात की असं नको व्हायला. येस. आता मॅडम हा प्रश्न खूप सिरियसली विचारतोय मी, म्हणजे आपल्याला मे बी डायबिटीस डिटेक्ट नाही झालाय, परंतु माझी आहार घेण्याची वेळ चुकत असेल किंवा आहार घेण्याची वेळ व्यवस्थित नसेल किंवा माझं झोपेचं टायमिंग फिक्स नसेल किंवा ते लेट नाईटचं असेल, परत स्क्रीन टायमिंग आहे, परत स्ट्रेस आहे, परत ओव्हर इटिंग आहे, परत फास्ट फूड खातोय, अशा लोकांसाठी हा प्रश्न आहे तो म्हणजे एकदा की डायबिटीस डिटेक्ट झाला त्याच्यानंतर लिमिटेशन्स कोणते कोणते येतात? डायबिटीसला मी म्हणजे कृष्ण म्हणते जगद्गुरु. ओके. तसं सगळ्या आजारांनी डायबिटीसला आजारांची जननी मानलेलं आहे. ओके. ओके. का मानलेलं आहे? कारण कृष्णाने जसं ज्ञान दिलं तसं डायबिटीस तुम्हाला ना जगायला शिकवतो. ओके. ह्या सगळ्या गोष्टीला लिमिटेशन्स आणल्या तर तुझं आयुष्य चांगलं जाईल, हा संदेश इथं आहे. मग याच्यावर शहाणं कोण होईल? त्याला चांगलाच आहे, तो फ्रेंडली आहे. बरोबर. मग तुम्ही 80-100 वर्ष निवांत जगू शकता जर तुम्ही डायबिटीसला मित्र करून घेतला तर. जर तुम्ही त्याच्या शत्रुत्वात शिरला तर तो तुमचं कधी कुठं कसं नुकसान करेल हे तुम्हालाही कळणार नाही. ओके. फक्त काही प्रेडिक्शन्स करता येतात डायबिटीसमध्ये, काही इन्व्हेस्टिगेशन्स असे आहेत की जे इतर आजाराला बेनिफिट नाहीये. जसं की डायबिटीसमध्ये आपण एका साध्या लघवीवरून त्याला अटॅक येण्याची शक्यता आहे का हे बघू शकतो. म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की ते किडनीशी रिलेटेड आहे. नो, प्रोटीन्स बघा, प्रोटीन्स जात असतील तर कार्डियक डॅमेज लवकर होणार आहे, कार्डियक डिसीजेस लवकर होणार आहेत. मग तिथं कुठंतरी तुम्ही त्या पेशंटला हार्टचे डिसीजेस रूल आउट केले पाहिजेत. ECG असेल, टुडिको असेल, TMT असेल, लिपिड प्रोफाईल असेल, तिकडे लक्ष द्या. म्हणजे त्याचा हृदयाचा एक प्रोफाईल चांगला मेंटेन करू शकता जरी तुम्हाला कळलं की ते प्रोटीन पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे एक प्रेडिक्शन्स करू शकतो तुम्ही डायबिटीसमध्ये की हे होऊ शकतं, हे असू शकतं. किडनीचा अर्ली पॉइंट आहे USCR, युरिन अल्ब्युमिन क्रिएटिनिन रेशो. तो करून घेतल्यानंतर 30च्या वर आला की ओळखा की चला किडनीला डॅमेज सुरू झाली आहे, आता मला काय उपाययोजना बदलल्या पाहिजेत, आता मला आहारात काय बदल केला पाहिजे. तुम्ही त्या पॉइंटला जर बदल केला तर तुम्ही डायलिसिस टाळू शकता. हा एक चांगुलपणा डायबिटीस देतो. तोच म्हणतो शनी येतो. कर्माचा हिशोब होणार. ओके. आणि याच्या पुढे जाऊन मला परत विचारायचं आहे की आता जसं आपण म्हणालो की डायबिटीस ही जननी आहे, तर ती जननी कोणाकोणाला सोबत घेऊन येते? सगळ्यांना घेते. म्हणजे हेड टू टू. स्किन डिसीजेस आहे, डोळ्याचे आजार आहेत, किडनीचे आजार आहेत, हृदयाच्या सगळ्या आजारांमध्ये डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन किंवा डायबिटीस असेल तर तो सगळ्या आजाराला पुढे लवकर घेऊन जातो. मग सगळ्यांच्या कुणाबरोबरही त्याला कॉम्बिनेशन मध्ये टाका. आई कशी कुणाबरोबरही प्रेमाने छान बटाटा येतो, कोणत्याही भाजीत चालून तसं आहे की जननी तो असेल तर तुम्हाला सगळे आजार होऊ शकतात. ओके. आणि ते कंट्रोल केले तर तुम्हाला काही आजार होण्याची शक्यता नाहीये. तो कंट्रोल झाला तर तो सुद्धा तुम्हाला लॉंग टर्म साठी नॉर्मल ठेवू शकेल. तुमच्या काही लाईफस्टाईल मध्ये बदल किंवा तुमच्या जीवनमानात काही बदल होणार नाही. एकदा डायबिटीस आला म्हणून घरी बसलोय असं काही होत नाही. ओके. 80-90 वर्ष निवांत जगू शकतात. पण ज्याला कंट्रोल आहे, ज्याला या सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत, त्याला होऊ शकतं. आणि बऱ्यापैकी आजची पिढी खूप सजग आहे. इव्हन मागच्या पिढीचा थोडा प्रॉब्लेम आलेला आहे की त्यांना सजगता कमी पडली. ते आता येत आहेत तेच कॉम्प्लिकेशन मध्ये येत आहेत. पण नवीन पिढी त्या मानाने सुसंस्कारित आहे या बाबतीत की आजार कुठले आहेत, कसे आहेत. जसे स्विगी झोमॅटो हे करतात तसे ते गुगल करतात. हा रिपोर्ट काय, ह्याचे मेडिसिनचे इफेक्ट काय, साईड इफेक्ट काय. मग इथं कुठंतरी त्यांच्यात तो सजगपणा पण आहे, तो छान आहे. मग त्यामध्ये जर त्यांनी थोडा ऍक्टिव्हपणा दाखवला तर ते बाजूला सुद्धा जाऊ शकतात. ओके. आता आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे काही लोक असेही असतील ना की ज्यांच्या पिढीत कुणालाच आधी डायबिटीस झाला नसेल आणि आता मला काळजी घ्यायची की मलाही नाही झाला पाहिजे, तर मग काय करायचं? प्रिव्हेन्शन ऑफ डायबिटीस मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर आहार व्यवस्थित वेळेवर, जेवण आणि जेवणाच्या वेळा पाळणं, झोपेची वेळ पाळणं, व्यायामाचं शेड्यूल काहीतरी फिक्स ठेवणं, रुटीन मध्ये साधारण 40 ते 50 मिनिटं व्यायाम करणं, आठवड्यातले 150 मिनिटं तुम्ही व्यायामात घालवली तरी सफिशियंट आहे. म्हणजे एक रुटीन, नित्यचर्या, नित्यकर्म. जितकं बोरिंग आहे ना लाईफ जगाल, अगदी सोपं आहे, जितकं बोरिंग लाईफ जगाल ना तितकं तुम्ही आजारापासून लांब असाल. जितकी एक्साइटमेंट लाईफची वाढवाल तितकं स्ट्रेस आहे, सगळ्या गोष्टी डाएट मध्ये फरक आहे, तितकं तुम्ही त्या आजाराच्या जवळ जाता.
त्यामुळे रोज एकच अन्न खा. ओके. म्हणून मी त्याला म्हटलं बोरिंग का, की एक भाजी ठरलेली आहे, एक पोळी ठरलेली आहे, आणि ते ठरलेलं तुम्हाला वर्षानुवर्ष फॉलो करायचं. मग एखाद्याला ते बोरिंग वाटतं, पण हे तुम्हाला आजार देत नाही, हे तुम्हाला हेल्थ देतं. मग यावेळेस ह्या जर गोष्टी बदलल्या तर नॉर्मल राहणार आहे. त्यातल्या त्यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी, ह्या 2 गोष्टी डायबिटीसला थोडं मागं खेचतात. व्हिटॅमिन बी हिरव्या पालेभाज्यांमध्ये पण मुबलक प्रमाणात आहे, त्या जास्त खाण्यात असू द्या. आणि व्हिटॅमिन डी आपल्याला फ्री मिळतं, फ्री सूर्यप्रकाशामध्ये बाहेर पडा, उन्हात फिरा, भले ते एसपीएफ लावून फिरा, पण फिरा. आणि तो ऊन घ्या, ते उन्हामध्ये हाडं बळकट होणारे, शरीर मजबूत होणारे, 1 तास चाला, घाम गळा, याच्यामध्ये तुम्हाला डायबिटीस खरा कंट्रोल मिळेल. आणि आजकाल ना, म्हणजे सुदैवाने उन्हाची गोळी आली आहे, आठवड्यातून एकदा घ्यायची, उपाशी पोटी व्हिटॅमिन डी ची गोळी मिळते, ती मिळते. अजून एक्झरसाइजची गोळी आलेली नाही, आलं की आपण परत पॉडकास्ट करू. तेव्हा उन्हाची गोळी आपण खाऊ शकतो आठवड्यातून एकदा. मग ती जरी खाल्ली तरी तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळतंय. ओके, कारण वर्क फ्रॉम होम बऱ्याच लोकांचं आहे, बऱ्याच लोकांच्या ऑफिसच्या वेळा अशा आहेत की त्यांना उन्हात जाणंच पॉसिबल नाही. बरोबर. मग याचा विचार करून ते आलेले व्हिटॅमिन बीच्या एन नंबर ऑफ टॅबलेट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्या तुम्ही घेऊ शकता. लहान मुलींपासून फॉलिक ऍसिड जर त्यांचं चांगलं ठेवलं तर पुढच्या पिढीलाही डायबिटीस होणार नाही, एवढं छान आहे ते. मग आपण लहान मुलीला आपल्या फॉलिक ऍसिड किती आहे, तिला ते देतोय का? 5 ग्रॅमची एक छोटीशी पिवळी गोळी मिळते, अतिशय स्वस्त मिळते. ते आठवड्यातून 2दा गेली तरी ती वाचणार आहे, ती वाचणार आहे, आणि आपली पिढीच्या पिढी वाचणार आहे. ओके, तर या गोष्टी आहेत की ज्या डायबिटीस पासून मागं खेचतायत. मग आपण थोड्या अल्टर करायला हरकत नाही. आणि शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे, डायबिटीस हा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव करतो का? नाही, बऱ्यापैकी नाही. सगळ्या गोष्टी दोघांनाही तेवढंच दोघांनाही तेवढ्याच असतात. फक्त स्त्रिया मेनोपॉज पर्यंत प्रोटेक्शन मध्ये राहतात. मेनोपॉज पर्यंत त्या थोड्या प्रोटेक्शन मध्ये राहतात. मेनोपॉज नंतर त्यांच्या शरीराचे परत हार्मोन्स चेंज होतात आणि पुन्हा त्या हार्ट डिसीजेस किंवा डायबिटीस, कॅन्सर या सगळ्याला प्रोन होऊ शकतात. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की, आता ज्याला डायबिटीस आहे त्याला शुगर वाढली तर काय करायचं माहितीये, शुगर कमी झाली तर काय करायचं माहितीये, पण अशी व्यक्ती समजा कुठेतरी एकटी असेल बाय डिफॉल्ट त्या परिस्थितीमध्ये, आणि आजूबाजूला अनोळखी व्यक्ती असतील, तर अशा वेळी कळत नाही काय करायचं त्या व्यक्तीचं, त्याची शुगर वाढली किंवा कमी झाली तर. त्यामुळे त्रयस्थ व्यक्ती म्हणून काय केलं पाहिजे? बऱ्यापैकी ना, हायपोग्लायसेमियाचे अवेअरनेस कार्ड असतात. म्हणजे आपल्या क्लिनिकमध्ये आपण ते डिफॉल्ट देतो, पण ते असलं पाहिजे प्रत्येक पेशंटमध्ये. जरी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी नाही दिलं तरी तुम्ही स्वतःच एक आयडेंटिटी कार्ड तयार करा, की शुगर डाऊन, मला डायबिटीस आहे, मला बेशुद्धावस्थेत किंवा संभ्रमावस्थेत आढळल्यानंतर ज्यूस, फळांचा ज्यूस किंवा कॅन्डी किंवा साखर किंवा काहीतरी गोड पदार्थ मला द्या. हे जरी तुम्ही कार्ड स्वतःच्या खिशामध्ये ठेवलं तरी तुम्हाला पुढची व्यक्ती मदत करू शकते. अशा केसमध्ये शुगर जास्त झाली असेल तर तुम्हाला हळूहळू झालेली, एका दिवसात झालेली नाही. बरोबर. तेव्हा तुम्ही जाऊन रेग्युलर व्हिजिट दाखवल्या पाहिजे. हा एक लँडमार्क ट्रायलचा खूप छान डेटा आहे, ज्याच्यात मी प्रायमरी इन्व्हेस्टिगेटर म्हणून पण 3 वर्ष काम केलंय. त्यामध्ये रिमिशन ऑफ डायबिटीस, रिव्हर्सल ऑफ डायबिटीसचे काही पेशंट आहेत की ज्यांनी सलग 2 महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून एकदा व्हिजिट दिल्यात, 3 वर्ष फक्त, आणि त्यांचा 10 वर्षाचा डायबिटीस सुद्धा गेलेला आहे. गेलेला आहे. म्हणजे हे इतकं इम्पॉर्टंट आहे की तुमच्या व्हिजिट किती रेग्युलर आहे, मग तुम्ही किती सजगपणे तिथं जाता, मग तुमच्या डायबिटीसचे डॉक्टर तुम्हाला काहीतरी सल्ला त्याबद्दल देतात, शुगर किती कंट्रोल केल्या जातात. आणि जेव्हा शुगर कंट्रोल करण्यात तुम्ही यशस्वी ठरता तेव्हा आपोआपच तुम्ही त्या आजारातून बाहेर पडता. मग याच्यामध्ये हेच दाखवलं गेलं की कॉम्प्लिकेशनला गेलेत का ते पेशंट, फार रेअर पॉसिबिलिटी आणि फार कमी पॉसिबिलिटी मध्ये गेलेले. जे काही रुटीन पेशंट जे चांगले रिझल्ट आलेले आहेत ते रिमिशनला सुद्धा आलेले आहेत. मग ह्या ट्रायल आपल्याला हे सजेस्ट करतात किंवा दाखवतात की कंट्रोल करा, रेग्युलर व्हिजिट ठेवा, तुमच्या डायबिटीसचा तुम्हीच सजगतेने अभ्यास करून तुम्हीच त्याच्यावर कंट्रोल ठेवा. तो तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही. तुम्ही वयाची सगळी आयुष्य आनंदात आणि निवांत घालवू शकता. आणि तसंही गोडवा जपला पाहिजे आयुष्याचा. डायबिटीसला गोंधळत बसू नका, शुगर कंट्रोलच करा, पण आनंद, समाधान
ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला वाढवायच्या किंवा आयुष्याचा लाईफ स्पॅनच वाढवायचा आहे, तर तुम्ही ह्या गोष्टी लवकर नियमित कंट्रोल करा, रेग्युलर व्हिजिट ठेवा, आहारात थोडं पथ्य पाणी बाळा, थोडा व्यायाम करा आणि थोडं 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 करत थोडं आयुष्य जास्त जगा. क्या बात आहे मॅडम, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि बऱ्यापैकी डायबिटीस बद्दलची जी काही माहिती आहे ती ज्यांना डायबिटीस नाही झालेला अशा लोकांसाठी सुद्धा ही माहिती मिळालेली आहे. सो तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि खूप छान पद्धतीनं माहिती दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. थँक्यू.